हॅलो, गुड मॉर्निंग. आवाज येतोय का माझा? गुड आफ्टरनून. यस, अक्षय, आवाज येतोय? अच्छा, लेट आहे जरा. सो फ्रेंड्स, वेलकम टू CRG अकॅडमी अँड वेलकम टू अवर मॅथ्स रिझनिंग लेक्चर. सो थोडक्यात आपली ओळख करून देऊयात. माझं नाव बोर्डावर लिहिल्याप्रमाणे रणजित टकले, म्हणजे केसावाले टकले आहेत आम्ही. ओके, आडनाव माझं टकले आहे. आणि मी मागच्या साधारणपणे एक 12 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी मॅथ्स रिझनिंग हा टॉपिक स्पर्धा परीक्षेसाठी शिकवतो. आणि तुमचं आज हे पहिलं लेक्चर आहे. सो तुमचं नाव सांगा, गाव सांगा, शिक्षण काय झालंय ते सांगा, आणि तुम्ही कोणत्या परीक्षेसाठी तयारी करता हे थोडक्यात सुरुवात करा. लेडीज फर्स्ट. काजल. अच्छा, हां हां हां. अच्छा, मिलिटरीसाठी. ओके ओके, वेलकम टू द क्लास. बोला. उभा राहा. हां. गाव. अच्छा. आणि पास कोणता वर्ग झालाय? हां. आणि कशाची परीक्षा तयारी करताय? हां. अग्निवीरसाठी. आवाजात दम पाहिजे. अग्निवीर. हां, बोला. हां हां. बरं, 12वी पास. 12वीत आहे. बरं. 12वी पास. आणि कशाची तयारी करताय? हां. ओके. हां. मोठ्याने आवाज यायला पाहिजे. हां हां. हं. मिलिटरीसाठी ट्राय करता. ओके, स्वागत आहे तुमचं. हां. हं. हं. ओके, स्वागत आहे. हं. ओके, अरे वाह! हं. 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 बरं. आवाज येत नाही तुमचा. हां. ओके, वेलकम टू द क्लास. सो आज मराठी सगळ्यांना समजतं? बरं. आपल्याला तुम्ही अग्निवीर किंवा इतर जे काही मिलिटरीसाठी तयारी करताय, सो तुमचा क्वेश्चन पेपर एकतर इंग्रजी किंवा हिंदीमधून असेल. बरोबर, मराठीमधून नसतो तो पेपर. किंवा काही परीक्षांमध्ये मराठीतून सोय आहे. सो आपलं जे मीडियम असेल तर ते इंग्लिश किंवा हिंदी अशा स्वरूपाचं राहील. आणि मराठीतून एक्सप्लेन करेल. काय अडचण आली तर मला तसं तुम्ही विचारा. हां. अजिबात दबाव घ्यायचा नाही. काहीतरी बोलतील सर, आपल्याला येत नाही आणि कसं आपण जाहीर प्रदर्शन करू, अजिबात कुठला दबाव घ्यायचा नाही. समजलं तर समजलं, नाही समजलं तर नाही समजलं. जे काय असेल ते बिनधास्त विचारायचं. थोडाफार बेसिक अभ्यास केला असेल आणि नसेल तरी काही काळजी करू नका. फक्त रेग्युलर क्लासला या. रेग्युलर तुमची नोटबुक वगैरे घेऊन या. जे काही इथं घडतं ते घरी जाऊन त्याची प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला सांगणार आहे अगदी बेसिकपासून आज थोडंसं डिस्कस करूया. आणि त्यानंतर आज जे काही बेसिक डिस्कशन करू आपण, तर ते एखाद्या वहीमध्ये तुम्ही नोट डाउन करून घ्या. त्या गोष्टी फॉलो करा. जे कोणी सीरियस असाल त्यांची मी 100% खात्री देतो की एका वर्षामध्ये तुम्ही कुठलीही परीक्षा तुम्ही दिली तरी तुम्ही ते क्रॅक कराल. मी फक्त जे सांगतो ते सगळं फॉलो केलं पाहिजे. ओके, तयार आहेत? सो आज
सुरुवात करायच्या आधी मी तुम्हाला बेसिक कुठल्याही परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती थोडक्यात द्यायचा प्रयत्न करतो. एखादी गोष्ट कळाली नाही तर बिनधास्त विचारा. हा क्लास डेडिकेटिव्हली फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्हाला समजलं तरच आपण पुढे जाणार आहे, नाही समजलं तर आपण ते रिपीट करणार आहे. ओके, सो फील फ्री टू आस्क एनिथिंग, राईट. सो आता बघा, आपल्या क्लासमध्ये कसं असेल की मी हे PPTs वगैरे प्रिपेअर करून आणेल आणि तुम्हाला इथं प्रश्न दिसतील. आणि जर तुम्हाला आवश्यकता वाटली की हे प्रश्न, कारण लिहून देण्या इतपत वेळ नसणार आहे इथं. तुम्ही बघायचा प्रश्न, शक्य झालं तो मला फोटो काढता आला तर प्रश्नाचा फोटो काढून घ्या, किंवा PDF पण मी या लोकांना ऑनलाईन इथं पाठवत असतो मेलवर. यांच्या मेलकडून यांच्याकडून ॲक्सेस करून यांना जाता जाता टोचन मारायचं की मला तुम्ही PDF पाठवून द्या ग्रुपला. तुमचा ग्रुप तयार केला असेल बरोबर, त्या ग्रुपला PDF आपला जे काही क्लासची ती PDF तुम्ही मिळवून घ्यायची. ओके, रूल नंबर 1 लक्षात आला. रूल नंबर 2, इथं तुम्हाला मी सुरुवातीला एक्सप्लेन करेल एखादा प्रश्न कसा सोडवायचा, आणि नंतर थोडासा वेळ देईल तुम्हाला, 30 सेकंदाचा 1 मिनिटाचा. अवघड प्रश्न असेल तर साधारण 1.5 मिनिटाचा वेळ देईल. त्या वेळेमध्ये तुम्ही सोडवायचा प्रयत्न करायचा. म्हणजे तुमच्या लक्षात येतं की सर सोडवताना नेमकं कसं सोडवतायत, आणि आपण सुरुवात करत असताना आपण कुठे अडकतोय, काय अडचणी येत आहेत, तिथल्या तिथं तुमच्या क्लिअर होईल. नंतर त्याचं सोल्युशन लिहून काढायचं, प्रश्नाचा नंबर तिथं लिहायचा. म्हणजे घरी जाऊन तुम्ही ती जागा सोडली असेल तिथं प्रश्न लिहाल बरोबर. त्याच्यानंतर पहिली गोष्ट, क्लास 100% कॉन्सन्ट्रेशनने करायचं. 100% कॉन्सन्ट्रेशनने क्लास करायचा. क्लासमध्ये गंमत जम्मत करायची नाही. हसत खेळत शिकूयात, पण इथे येऊन तमाशा करायचा नाही, बिलकुल चालणार नाही. मेन गोष्ट, जे काही क्लास होईल त्या क्लासमध्ये जे काही घडलं असेल ते लगेच घरी जाऊन तुम्ही काय करायचं, रिवाइज करायचं. घरी जाऊन किंवा तुमच्या रूमवर जाऊन अभ्यासिकेत जाऊन रिवाइज करायचं जे जे काही शिकलेलं असेल. म्हणजे आता रिवाइज करण्यामध्ये तुम्हाला प्रश्न लिहायचा असेल तो प्रश्न लिहून घ्यायचा, सोल्युशन कसं दिले, क्लासमध्ये जे सांगितलं ते आता परत समजतंय का, नसेल समजली तर लगेच तिथं स्टार करा, दुसऱ्या दिवशी येऊन मला विचारा. समजतंय. रिवाइज पहिला रूल काय, पहिली स्टेप, या सगळ्या स्टेप्स आहेत. स्टेप्स टू सक्सेस मी यांना नाव देतो, स्टेप्स. पहिली स्टेप काय सांगितली मी, सांगा, मोठ्याने बोला. पहिली स्टेप काय, रिवाइज. कशाची रिव्हिजन करणार, क्लासमध्ये जे काय झालं त्याची रिव्हिजन करणार. क्लास 1 तासाचा असेल तर रिव्हिजन अर्ध्या तासात होऊन जाईल. ओके. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आता जर रिव्हिजन झाली तर रिव्हिजन होत असताना ज्या ज्या प्रकारचे प्रश्न मी इथं घेतले त्या त्या प्रकारचे प्रॅक्टिस तुम्ही करायची घरी. त्या प्रकारचे प्रश्न तर सापडू शकतात. कुठे सापडतील प्रश्न, ते पुस्तकामध्ये, बुकमध्ये सापडतील. तुम्ही ज्या ज्या परीक्षेचा अभ्यास करणार आहे, आता समजा टाइम अँड वर्क आपण आज घेणार आहे, काय मराठीत त्याला काळ काम वेग बोलतात, तर त्याचं टॉपिक कुठलंही पुस्तक बघितलं तरी त्यात असेल. ज्या ज्या टॉपिकचे प्रश्न घेतलेत घरी जाऊन लगेच काढायचे आणि त्याची काय करायची, प्रॅक्टिस करायची. काय करायची, त्याची प्रॅक्टिस करायची. स्टेप नंबर 2, मोठ्याने बोला, काय सांगितलं, प्रॅक्टिस. पहिली काय स्टेप होती, रिवाइज. दुसरी काय होती, प्रॅक्टिस. प्रॅक्टिस कशाची करणार, बुक्स मध्ये अशा स्वरूपाचे जे सरांनी घेतलेले क्वेश्चन्स असतील किंवा आजूबाजूचे थोडे डिफिकल्ट थोडे इझी, त्याची प्रॅक्टिस करायची. आणि न जमलेले प्रश्न दुसऱ्या दिवशी, माझा नंबर मी तुम्हाला शेअर करेल व्हॉट्सअपचा, फोटो काढा मला पाठवून द्या, इथे लगेच दुसऱ्या दिवशी घेऊया. चालेल. सोपं आहे, अवघड आहे का फार. 100 किलो वज इथून स्वारगेटला घेऊन जा आणि प्रॅक्टिस कर. सोपं काय, प्रॅक्टिस आहे का नाही. वज उचलायचंय का नाही, प्रॅक्टिस करावी लागेल. इझी आहे, व्हेरी गुड. तिसरी गोष्ट, समजा तुम्ही प्रॅक्टिस केली, एक टॉपिक आपला चालू आहे, 2-3 दिवसानंतर तो टॉपिक संपेल. तो संपल्यानंतर त्याच्यावरची प्रॅक्टिस पण तुमची झालेली असेल, रिव्हिजन झालेली असेल, लगेच तुम्ही काय करायची, त्याच्यावरची सेक्शनल टेस्ट लावायची. सेक्शनल टेस्ट. सेक्शनल टेस्ट म्हणजे काय, की त्याच टॉपिकवरचे काही प्रश्न निवडायचे आहेत, तुम्ही टिक करून तुमच्या बुक मधले निवडा. बुक मध्ये एक्सरसाइज असतात का नाही, बरोबर आहे, ते एक्सरसाइज किंवा
जर कुठे तुम्हाला सेक्शनल टेस्ट उपलब्ध झाली त्या त्या परीक्षेच्या, तुम्ही ज्या परीक्षेसाठी प्रिपेअर करताय, ही टाइम लावून सोडवायची. टाइम लावून. समजा तुम्ही एका प्रश्नाला तुमच्याकडे परीक्षेसाठी, आता समजा पोलीस भरतीची परीक्षा आपण बघितली, पोलीस भरतीचे 100 प्रश्न किती वेळेत सोडवायचे रे? 90 मिनिटं आहे का नाही? 90 मिनिटं. मग त्याच्यानुसार एका प्रश्नाला किती वेळ भेटतो आपल्याला? एका मिनिटापेक्षा कमी वेळ भेटेल. पण आपण असं पकडूयात की 1 मिनिट, कारण मराठीचे जीकेचे काही प्रश्न 10-20 सेकंदात सुटतायत, पण गणितासारख्या विषयाला थोडासा जास्त, मग आपण 1.5 मिनिटं देऊयात, 1 मिनिटं देऊयात. समजा 20 प्रश्न घेतले तर अर्ध्या तासात ते आपले व्हायला पाहिजे. अर्ध्या तासाची टेस्ट तुम्ही द्याल. आता टेस्ट देत असताना तुम्हाला खरी परीक्षा कळेल की खरंच आपण रिव्हिजन नीट केलंय, प्रॅक्टिस नीट केली आहे का. अशा स्वरूपाची प्रश्न घ्या टेस्टसाठी. आणि जे जमत नाही, कुठं अडचण येते ते लिहून ठेवा. आता टेस्ट आपली झाली की लगेच आपण काय करायचं, पेपर झाला की लगेच बरोबर किती आले लगेच फेकून नाही द्यायची. तुम्ही काय करायचं, ह्याचं ॲनालिसिस करायचं. ॲनालिसिसला मराठीत काय बोलतात? पडताळणी. अजून विश्लेषण. विश्लेषण एक शब्द आहे. विश्लेषण म्हणजे काय, की आपलं नेमकं काय बरोबर आलंय, काय चुकलंय आणि का चुकलंय. मग आपण प्रश्न नीट वाचला नाही, प्रश्नाचं उत्तर काढता येत होतं पण दुसरं टिक केलंय, काही ना काही मिस्टेक्स घडतात परीक्षेचा दबाव म्हटलं. मग त्या मिस्टेक्स लिहून काढायच्या आणि प्रयत्न करायचा की दुसऱ्या टेस्टला त्या मिस्टेक्स काय होणार नाहीत, रिपीट होणार नाहीत. लक्षात येते? त्या मिस्टेक्स परत काय रिपीट होणार नाही हे बघायचं. तिसरी टेस्ट, तिसरी स्टेप लक्षात आली काय? मोठ्याने सांगा. तिसरी टेस्ट काय सांगितली? तिसरी स्टेप सेक्शनल टेस्ट. पहिली काय सांगितली होती? दुसरी आणि तिसरी सेक्शनल टेस्ट. क्लिअर झालं? आता सेक्शनल टेस्ट तुमची झाली. सेक्शनल टेस्ट झाल्यानंतर तुमची पुढची जी महत्वाची गोष्ट असणार आहे तर ती काय असायला पाहिजे माहिती आहे का? सेक्शनल टेस्ट झाल्यानंतर तुमच्या ह्याचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन, PYQ ज्याला बोलतात. PYQ म्हणजे काय? क्वेश्चन. प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे काय? मागच्या आपण ज्या परीक्षेसाठी प्रिपरेशन करतोय, मागच्या 5 वर्षात 10 वर्षात कसे कसे प्रश्न आले या टॉपिकवरचे, ह्या PYQ चे काय करायची, परत प्रॅक्टिस करायची. आता याच्यात परत मोल्ड काय करायचं, प्रॅक्टिस करायची आणि ह्याची परत सेक्शनल पण द्यायची. कधी ह्याची सेक्शनल असेल, कारण ही सेक्शनल कधीतरी आठवड्यात एकदा दोनदा असणार आहे. ज्या दिवशी ही नसेल त्यावेळेस ही देऊन टाकायची. लक्षात आहे? PYQ म्हणजे परीक्षेत जसं विचारलं जातं तशाच स्वरूपाचा आपला अभ्यास घडतो. पण त्याचीही पण प्रॅक्टिस प्लस काय करणार, सेक्शनल टेस्ट द्यायची. आणि याचं पण तुम्ही काय कराल, ॲनालिसिस कराल. याचं पण तुम्ही काय कराल, ॲनालिसिस. आता आपला अभ्यास सगळा होत आलाय, सगळा अभ्यास आपला होत आलाय. मग त्यावेळेस पुढची 5वी जी टेस्ट असणार आहे, पाचवी स्टेप काय असणार आहे आपली, ती म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट. कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट काय सांगाल तुम्ही, काय अर्थ असतो? कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट म्हणजे काय, कोण सांगेल? कॉम्प्रेहेन्सिव्ह. सेक्शनल म्हणजे फक्त एका सेक्शनची. कॉम्प्रेहेन्सिव्ह म्हणजे काय, सगळा जो तुमचा पेपर असणार आहे, म्हणजे त्यात मॅथ्स आलं, रिझनिंग आलं, जीके आलं आणि परत तुमचं काय अजून करंट अफेअर्स आलं, हे सगळं जे काय, इंग्लिश असेल तर इंग्लिश आलं, हिंदी असेल तर हिंदी, सगळा अख्खा क्वेश्चन पेपर जो परीक्षेला विचारला जातो, असे क्वेश्चन पण मार्केटमध्ये भेटतात. तर तो एक वीकली तुम्ही सुरुवातीला सोडवायला हरकत नाही. आणि तुमचा जर अभ्यास झालेला असेल सगळा तर डेली एक सोडवायचं. ज्यांचा जुना अभ्यास झालेला असतो पण परीक्षा देत आहेत ते लोक, त्यांनी डेली सोडवायची. बाकीच्यांनी काय करायचं की वीकली 15 दिवसातनं एकदा हळूहळू तो टाइम कमी करत जायचा आणि परत ह्याचं ॲनालिसिस प्रॉपर करायचं की किती मार्क्स मिळाले, कोणते चुकले, कोणते बरोबर आले, का चुकलेले याचं ॲनालिसिस करायचं आणि परत ती चूक होता कामा नये. ह्या 5 स्टेप झाल्या. आता 6वी जी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे RRD ची स्टेप. RRD म्हणजे काय? रेडी रेफरन्स डेटा. बोला, रेफरन्स डेटा. रेडी रेफरन्स डेटा तयार करायचा.
तो रेडी रेफरन्स काय मी तुम्हाला समजावून सांगेल बरं का पाटील. रेडी रेफरन्स डेटा काय मी तुम्हाला तयार करून देईल, फक्त तुमच्या हाताने तो तयार करायचा. त्याच्याबद्दल मी माहिती देणार आहे. हे 6 स्टेप झाले. तयार करणार ना रेडी रेफरन्स. रेडी रेफरन्स म्हणजे जुन्या काळी तुम्हाला माहित असेल, राम किंवा तुमचे महाभारतातले जे पांडव कौरव युद्ध, त्यांच्याकडे एक असं युद्ध खेळायला गेलं ना, असं धनुष्य असायचं आणि मागं काय असायचा, बाण ठेवायला काय ठेवलेलं असायचं, भाता. माहिती आहे ना, भात्यातून बाण काढून बरोबर मारायचं. हा रेडी रेफरन्स डेटा म्हणजे काय माहिती आहे का, भाता एक प्रकारचा असतो. त्यात सगळे शस्त्र ठेवलेले असते, बरोबर शस्त्र काढायचं आणि उत्तर काढायचं. तयार आहे त्याच्यासाठी रेडी रेफरन्स डेटा मी सांगणार आहे तुम्हाला आरआरडीचं. आणि हा रेडी रेफरन्स डेटा डेली 10 मिनिट रिवाइज करायचा. सकाळी 5 मिनिटं अभ्यासिकेत बसल्यानंतर किंवा इथं आला, आणि रात्री झोपताना झोपायच्या अगोदर 5-10 मिनिटं हे करायचं रिवाइज. म्हणजे झोपताना काय होतं, आपल्या मेंदूमध्ये ते लक्षात राहतं आणि झोपेमध्ये आपल्या त्या कायमस्वरूपी स्मरणात राहतात. ज्या उदाहरणाला तुम्हाला 1.5 मिनिटं लागतात, माझ्या विश्वास ठेवा, गणित वाचल्याबरोबर 10व्या सेकंदाच्या आत तुम्ही उत्तर काढून मोकळं होत. असा अनुभव आहे माझ्या, मी आतापर्यंत शिकवलेल्या विद्यार्थ्यांसाठी. रेडी रेफरन्स डेटा मी सांगणार आहे आज, त्या पद्धतीने तुम्ही तो प्रिपेअर करायचा. ओके. आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींचा फायदा जर तुम्हाला करून घ्यायचा असेल, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी आता तुम्हाला सांगणार आहे. डेली तुम्ही काय करायचं, मेडिटेशन करायचं. मेडिटेशन मेडिटेशन व्हिज्युअलायझेशन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे मी काय आहेत. मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन, सीओसी, सर्कल ऑफ एक्सलन्स, सीओई म्हणतात त्याला, सर्कल ऑफ एक्सलन्स, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करेल. तुम्ही त्या दृष्टीने प्रिपेअर करायचं. या सगळ्यांचा वापर करून कित्येक लोक सिलेक्ट झालेली आहेत. आणि तुम्ही सिलेक्ट होण्यासाठीच आलाय का टाइमपास करायला आलाय? व्हेरी गुड. या सगळ्या गोष्टी, या ज्या 7 स्टेप्स सांगितल्यात, या 7 स्टेप्स कशाच्या, टू सक्सेस. तुमच्या जीवनात कुठलंही सक्सेस मिळवण्यासाठी या 7 स्टेप्स तुम्ही फॉलो करा. सक्सेस तुमच्या चरणाशी लोळण घालत असेल. इट्स माय वर्ड टू यू. परत आता एक एक मी सांगतो तसं रिवाइज करा हे सगळं. पहिली स्टेप काय आहे, मोठ्याने. पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, आणि त्याचं परत काय झालं पाहिजे, अनालिसिस. तिसरी स्टेप, पीवायक्यूचं काय काय केलं पाहिजे, प्रॅक्टिस अँड सेक्शनल टेस्ट, परत त्याचं अनालिसिस. तिसरी स्टेप, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट, हे वीकली घ्या किंवा त्याचं परत काय झालं पाहिजे, अनालिसिस. आणि 6वी स्टेप काय, मोठ्याने, आरआरडी म्हणजे काय, रेडी रेफरन्स डेटा. आणि 7वी स्टेप काय, मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन, आणि तुमचं काय, सर्कल ऑफ एक्सलन्स. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तुमच्या जीवनात आत्ताशी सुरुवात केली आहे तुम्ही युद्धासाठी मुलांना. हे युद्ध आहे एक प्रकारचं. या युद्धामध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत. फक्त एखाद्या मंदिरात गेल्यावर जेवढ्या तळमळीनं आणि प्रामाणिक भावनेनं तुम्ही एखादी कृती करत असता, ती कृती या संपूर्ण प्रवासात तुमच्या घडू द्या. एका वर्षाच्या आत तुम्हाला जे पाहिजे ती पोस्ट इथं मिळू शकते, आणि मिळवणारे तुम्हीच आहात. फक्त त्यासाठी कष्ट कोणी घेतलं पाहिजे, तुम्हीच घेतलं पाहिजे. रस्ता दाखवायचं काम फक्त आमचं आहे. ओके, तयार आहे तुम्ही? सो ह्या 7 स्टेप्स पटपट पटपट साईडला कुठेतरी लिहून घ्या. साईडला म्हणजे तुमच्या पहिल्या याच्यामध्ये लिहून घेतल्या तरी चालेल. नंतर मी तुम्हाला आता आरआरडी कसे प्रिपेअर करायचं सांगणार आहे. पटापट पटापट वह्या आणलेत का नाही कुणी? कशाची वाट बघताय? वही काढायला नव्हती पाहिजे का आतापर्यंत? इंग्लिश समजतंय ना हे जे काय डिस्कस केलं ते? का मराठीत लिहून द्यायचं हे? नाही ना? कुठे गेली वही? नाही आली. गेली कुठं मग? पुण्यात फिरायला गेली तुळशी बागेत, मग शनिवारवाड्याला कुठे गेली मग? का नाही आणली? यांच्याकडून घ्यायचं नाही का एखादं पान वगैरे? मित्र नाही का कुणी? द्या रे, तुमच्याकडे असेल काय तर.
तुझ्याकडे एकच पान, त्यातलं दे फाडून तू. लिहिलं का सगळ्यांनी? चला लिहा पटापट पटापट. 7 स्टेप्स लक्षात येतील. आपल्या घरापासून लांब पुण्यासारख्या ठिकाणी आज किंवा ह्याच्या अगोदर पण अशा मोठ्या उद्दिष्टासाठी पहिल्यांदाच आला असेल तुम्ही. काही लोक आले असतील ह्याच्या आधी, पहिल्यांदाच येत आहे. मग आपण जे ध्येयासाठी आलोय ते ध्येय आपल्या समोरून, डोळ्यासमोरून कधीच बाजूला सरता कामा नये. अर्जुनाला त्याच्या गुरूंनी विचारलं होतं काय दिसतंय, काय सांगितलं होतं त्याने? पक्षाच्या डोळ्यातलं आतलं तेच दिसलं पाहिजे. बरोबर जिथं बरोबर निशाणा लावायचा त्या गोष्टी, बाकीचं दिसलं कामा नाही. झाड दिसतंय, झाडाच्या आजूबाजूला बरंच काय आहे, ढग आहेत, पक्षी आहेत, असलं काही दिसता कामा नये. ओके, झालं का लिहून? बघा, तुम्ही जेवढा वेळ लावाल तेवढा आपला वेळ जाणार. अगोदरच म्हणायला पाहिजे होतं ना की सर माझ्याकडे हे नाहीये, मिळेल का एखादा पेज? मित्रांना मागायला पाहिजे होतं. प्रत्येक स्टेपचा अर्थ तुम्हाला समजलाय का सांगितलेला? जर कळाला नसेल तर विचारा. कळाले ना? सर्कल ऑफ एक्सलन्स. बर, मी सांगेल ते काय. व्हिज्युअलायझेशन, सर्कल ऑफ एक्सलन्स, RRD सांगितल्यानंतर मी ते एक्सप्लेन करेल. ओके, आता बघा पुढचा सेशन आपला काय असणार आहे, RRD कसे तयार करायचे. तयार आहेत? RRD जसं ते RDX असतं का, तसे RRD आहे. जबरदस्त आणि पॉवरफुल वेपन म्हणून तुमच्यासाठी तुम्ही यूज करा. या, आपलं स्वागत आहे. का उशीर झाला? लेट झाला, तेच तर विचारतोय. लेट झालं हे माहिती आहे, पण का झाला विचारलं. काल आता ह्याच्या अगोदर 7 स्टेप्स दिलेत, त्या लिहून घ्यायच्या यांच्याकडून वही घेऊन. हा, RRD म्हणजे काय सांगा? RRD म्हणजे रेडी रेफरन्स डेटा. रेडी रेफरन्स डेटा. आता हा रेडी रेफरन्स डेटा नेमका कसा प्रिपेअर करायचा ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. कोणत्याही परीक्षेसाठी, गणितासाठी काय सगळ्यात महत्वाचं आवश्यक आहे वाटतं? कुठला पार्ट जास्त महत्वाचा? सारखा तुम्ही यूज करता प्रत्येक गणितामध्ये, प्रत्येक गणित. बर, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, व्हेरी गुड. अजून काय? कुठली गोष्ट जास्त वापरता? टेबल्स, व्हेरी गुड. मी म्हणत होतो का टेबल्स. अजून याच्या व्यतिरिक्त? स्क्वेअर्स, शाबाश. अजून? क्यूब्स. अजून? व्हेरी गुड. सो बेसिक नियम तर तुम्हाला ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन हे माहिती आहे. आता त्यातले टेबल्स म्हणजे काय? टेबल म्हणजे हा टेबल का? तुम्ही बऱ्यापैकी इंग्लिश मीडियमचे दिसताय बघा. का मराठी मीडियमचे किती जण आहेत? अच्छा, झेडपीच्या शाळेत शिकलेले. आणि इंग्लिश मीडियमचे? सेमी इंग्लिश. बर, आपण ज्याला पाडे म्हणतो का, त्याला ही लोक काय म्हणतात? टेबल. असला टेबल नाही, तर टेबल असतो तो. बरोबर, टेबल्स. आता मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही मॅथ्स साठी, रिझनिंग साठी सेपरेट वही करायची. दोन्ही वह्या सेपरेट असतील. माझ्या विषयाच्या संबंधी सांगतो. आणि त्यातली पहिले 20 ते 25 पानं मोकळी सोडून द्यायची. 20 पानं तरी कमीत कमी, किंवा 15 पानं कोरीट सोडून द्यायची. मी सांगेल त्या गोष्टी त्यात भरत जायचं. ती 15 पानं म्हणजे तुमच्या दृष्टीने काय असतील? RRD असतील. पहिली गोष्ट काय लिहायची, तर पाडे लिहून काढायचे बघा. पाडे असेच लिहून काढा की जे तुम्हाला येत नाहीत. नाही तर बेचा पाडा सर लिहून काढतो मी. बेचा पाडा पाठ आहे की नाही? 2 1 2, 2 2.
जे पाठ आहे ते लिहिण्यात काय पॉईंट आहे, किंवा तुम्हाला जर वाटलं ते अर्धवट लिहायला मला चांगलं नाही वाटत, समजा ज्याला वेळ नसेल त्यांनी जेवढे येत नाही तेवढेच लिहा, पण ज्याला वाटतं की सगळंच लिहून काढतो सर, त्यांनी सगळं लिहून काढा. आवश्यकता जी आहे त्या दृष्टीने तुम्ही काम करा. 29चा पाढा, 17चा पाढा. ह्याचं कारण असं आहे मित्रांनो, आपण एखादं कॅल्क्युलेशन करायला गेलो ना, 17ने भाग द्यायचा आहे, त्यावेळेस आपण मग मोबाईल काढायला बघतो. पण परीक्षेला मोबाईल घेऊ देतात का हो तुम्हाला? कॅल्क्युलेटर घेऊ देतात का? मग तिथं काय होतं की आपली गडबड होते. किंवा ज्याचे पाढे चांगले पाठ आहे, ती उत्तरं पटापट पटापट देऊन टाकतो. आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की आपल्याला काहीच येत नाही. आणि काहीच येत नाही ही भावना माणसाला मागे टाकून देते. न्यूनगंड मनामध्ये तयार करते, कॉम्प्लेक्स मनामध्ये तयार होतो. तो कॉम्प्लेक्स घालवायचा असेल तर आपल्याला त्याच्यावर काम करावं लागेल. आणि त्यातली पहिली स्टेप काय सांगितली मी तुम्हाला, RRD तयार करा, पाढे. आणि हे पाढे नुसते लिहून काढायचे आहेत का फक्त? तर ते तुम्हाला पाठ करावे लागते. आता पाढे तुमच्या मास्तरांनी किंवा तुमच्या ज्या मॅडम असतील त्यांनी कसे पाठ करून घेतले होते आठवते का? तुम्हाला म्हणायला लावले होते. तुम्ही एका विशिष्ट रिदम मध्ये ते म्हणत होता, बरोबर की नाही? बे के बे, बे दुनी चार, बे त्रिक असं. किंवा ते काय काय नवीन शाळेमध्ये तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषदच्या ते डान्स बिन्स करून ते पाढे पाठ करायला सांगतात. आता असं करायचं काय वय राहिलेलं नाही आपलं. हा, नाही तर तो सरांनी सांगितलंय रस्त्याने येऊन डान्स करत तुम्ही पाढे विडे पाठ कराल, तसं करायची गरज नाही. पण सगळ्यात आवडतं इन्स्ट्रुमेंट आजच्या काळातलं काय आहे तुमचं माहितीये का? काय? मोबाईल आहे का नाही आवडतं? मग मोबाईलचा वापर या आपल्या कामासाठी करायचा, नाही त्या कामासाठी तुम्ही करतच असता. रेकॉर्ड करायचा आपल्या त्या शाळेच्या काळात तुम्ही ज्या रिदमने तुम्ही ते पाठ केले होतं, त्या रिदमने न जमणारे पाढे फक्त तिथं पाठ करा. त्याला नाव वगैरे द्या. आणि जाता येता कुठेतरी बसलाय मेसवर जेवण करताना, रात्री झोपताना ते ऐका. तुम्हाला सांगतो, गॅरंटी देतो, 1 आठवड्याच्या आत, 10 दिवसाच्या आत सगळे पाढे तुमचे जाग्यावर आलेले असतील. गॅरंटी आपली. किंवा तुम्ही चिटकून ठेवा अभ्यासाच्या ठिकाणी. मोबाईलच्या ह्याच्यावरती स्क्रीनशॉट काढा आणि ते लावून ठेवा. जाता येता ते तुम्ही बघा. क्लासमध्ये बसलाय, सरांना यायला वेळ आहे, वाचून घेतले, लिहून काढले, एकदा दोनदा लिहून काढा हातातून. पाठ होऊन जातील. आणि ज्या वेळेस एक्झाम्पल सोडवत असू त्यावेळेस पटकन पाढे येत असल्यामुळे ॲक्युरसी वाढणार आहे, स्पीड वाढणार आहे. आणि या गोष्टीमुळे कॉन्फिडन्स वाढणार आहे. आणि एकदा जर कॉन्फिडन्स आला, तुम्हाला मागे खेचणारा कोणीच असू शकत नाही या जगामध्ये. तुमचा सक्सेस रेट वाढत जाणार आहे. करायला तयार आहेत तुम्ही? पहिली गोष्ट काय सांगितली मी? पाढे. पाढे कितीपर्यंत लिहाल? कितीपर्यंत गरज असते आपल्याला मॅक्सिमम? 30 पर्यंत. 30 पर्यंतचे पाढे तुम्ही हे करा. तयार आहेत? सोपं आहे काम. हे कधीपर्यंत कराल? उद्या येताना घेऊन याल तुम्ही? व्हेरी गुड, शाबाश. दुसरी गोष्ट, दुसरी काय सांगितली होती तुम्ही? स्क्वेअर. स्क्वेअरला काय म्हणता मराठीत? वर्ग. वर्ग कितीपर्यंत कराल तुम्ही? 1 ते 50 पर्यंतचे वर्ग लिहून काढा. जे आवश्यक आहेत तेच लिहा. सर 10 पर्यंत पाठ आहेत, 15 पर्यंत पाठ आहे, पुढचे लिहा, काय हरकत नाही. तुम्हाला जेवढे कम्फर्ट वाटतात किंवा जे चुकू शकतात असे वर्ग तुम्ही लिहून काढा. त्यानंतर तिसरी गोष्ट काय सांगितली होती? क्यूब्स. क्यूब्स म्हणजे काय? घन. घन कितीपर्यंत लिहाल? 1 पासून 15 पर्यंत लिहा. फार काही लिहायची गरज नाही. हा, 50-50 पर्यंत. 15 पण फार झालं, पण लिहा. 13 पर्यंत बरेचशा वापरतो आपण. 14 आणि 15चा लिहून टाका. ओके. त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट ह्याच्यात रेडी करून ठेवायची आहे. 2चा जो घातांक असतो, 2चा 0, 2चा 1, 2चा 2, 2चा असा वाढत वाढत 2चा 12 पर्यंत लिहून काढा. आणि कुठलं एखादं एक्झाम्पल आलं ना, हे 2चं पाठ असल्यामुळं अशी गंमत येते की तुम्ही डायरेक्ट उत्तराला टिक करून येता, घरी जाऊन बघता उत्तर बरोबर आलेले असते. हे जे 2चे घातांक आहेत हे लिहून काढायचे तुम्हाला. कळालं तुम्हाला? RRD लक्षात आलं का? हे करायचंय घरी जाऊन. लिहून घ्या हे काय काय करायचंय ते. पहिल्या किती पानांमध्ये? नाहीतर उद्या ते 15 पानं एवढ्याच गोष्टीसाठी वापराल नाहीये. ह्याच्या व्यतिरिक्त अजून पण सांगणार आहे मी. प्रत्येक टॉपिक झाल्यावर प्रत्येक टॉपिकचे काय RRD आपले तयार होतील.
RRD मधला हा एक छोटासा पार्ट झाला. काय काय लिहाल? पहिली गोष्ट काय सांगितली? वर्ग. त्याच्या आधी, वर्गाच्या आधी पाडे, वर्ग, क्यूब्स. पुढे दोनचे घातांक 12 पर्यंत लिहा, 10 पर्यंत, 10 किंवा 11 12 पर्यंत लिहा. दोनचा सोपा आहे हो. दोनचा शून्य काय असतो? दोनचा शून्य किती? दोनचा शून्य शून्य असतो का एक असतो? एक असतो. दोनचा पहिला किती असतो? दोनचा एक दोन, दोनचा दोन चार, दुप्पट होत जातं. दोनचा तीन 8, दोनचा 4 16, दोनचा 5 32, दोनचा 6, दोनचा 8 दोनचा 5 32, दोनचा 6 64, दोनचा 7 128, दोनचा 8 256, दोनचा 9 512, दोनचा 10 1024 आणि दोनचा 11 2048, दोनचा 12 4096. आता हे 4096 2000 1024 2048 हे पाठ असेल ना, तुम्हाला लक्षात येईल ह्याचा फायदा कसा होईल. आणि हे डोळ्या खालून घातलं की पाठ होऊन जातं. एक आठवडा 2 आठवडे जर डोळ्या खालून गेलं की हे आपोआप सगळ्या गोष्टी पाठ होऊन जातील. लक्षात आलं? त्याच्यानंतर RRDत अजून काय करायचं की जसं की आता नवीन मी एखादा टॉपिक सांगितला, तर ते टॉपिक शिकवत असताना मी तुम्हाला सांगेल हे RRD मध्ये जाऊ द्या. ती लगेच गोष्ट, त्याचा फॉर्म्युला, त्याचे शॉर्ट ट्रिक्स हे सगळे RRD मध्ये टाकायचे. आणि हे तुम्ही रोज 5 मिनिटं 10 मिनिटं वाचायचे झोपायच्या अगोदर, सकाळी आल्या आल्या अभ्यासिकेमध्ये. तुम्हाला माहिती आहे का, इथले MPSC किंवा इतर परीक्षेची तयारी करणारी मुलं अभ्यासिकेत आलं ना, असं इकडून तिकडून नाश्ता विष्टा करून येणार, चहा पिऊ बसले की पहिलं काय काढतात? आवडतं इन्स्ट्रुमेंट, की त्याच्यावर लगेच त्याला लाईक कर, कुठं काय कर. आणि त्याला कळतच नाही अर्धा एक तास झालं, 1 तास झालं. मग बघतोय घड्याळाकडे, ठेवतोय बाजूला, मग पेपर काढतंय, पेपर वाचतंय, त्याच्यात बराच वेळ जाते. लगेच मित्र म्हणतो चल चहा प्यायला. चहा पिऊन आलं की खाली गप्पा मारतंय, येतंय, थोडा वेळ वाचतंय की जेवायचं. जेवण झालं की परत झोपतंय. असा वेळ जाता कामा नये आपला. आला तुम्ही अभ्यासिकेत की पहिलं काय करायचं? 10 मिनिटं स्टेबल व्हायला RRD वाचायची. जागा RRD वाचून झाले की मग आपला अभ्यास जो काही झाला असेल तो करायला सुरुवात करायची. वेळ वाया घालवायचा नाही. मग आता एखादे टॉपिक सांगितलं की प्रत्येक टॉपिकचे RRD निघतील. 4 4 5 5 असे RRD तयार होतील. फॉर्म्युलीज असतील, काय असतील, हे शॉर्टकट मध्ये लिहून काढायचे. आणि हे सगळे जे तयार झाले असेल यालाच काय म्हणतो आपण? रेडी रेफरन्स डेटा. परीक्षेमध्ये जबरदस्त याचा फायदा होतो. येईल लक्षात? त्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवत जाईल आणि तुम्ही ते प्रिपेअर करत चला. ओके. आता रेडी रेफरन्स डेटामध्ये काय आहे? थोडक्यात बघा, पर्सेंटेजचा टॉपिक शिकवतोय. पर्सेंटेज म्हणजे काय? टक्केवारी, शेकडेवारी ज्याला बोलतो. आता हे शेकडेवारी जर तुम्हाला शिकवत असेल आणि मी तुम्हाला सांगितलं 8888 चे 62.5% काढा. चला काढा, तुमचा टायमर लावतो. किती येईल उत्तर सांगा चला पटापट. तब्येत बरी नाही का तुझी? मग प्रवास करून आलाय का रात्री? झोप झाली नाही? ठीक आहे. 8888 चे 62.5% तुम्हाला टक्केवारी यायला पाहिजे आता 12वी पास झाले तर. सांगा, टायमर लावलाय, किती वेळात सोडवताय बघा. कोण किती कमी वेळात सोडवताय ते बघायचंय. वही काढा तुम्ही नवीन आलेले. काय नाही आणलं? काहीतरी द्या यांना. मग आणलं नाही त्याला. हे तर एवढं सगळं भरून आणले, काय हे? अच्छा अच्छा, हिंदी मराठी नाही लक्षात आहे. 8888 उसका 62.5% निकालो. घे की कुणाकडून वही पेन, किंवा बाहेर जाऊन आण त्यांच्याकडून. किती? 40? कोणी सांगितलं? जरा करेक्शन करा. किती सांगितले? 62.5%.
62.5%. किती काढलं तू? 62.5% काढलं ना? ज्यांचं 62.5% निघालं त्यांनी 37.5% काढा. 8,888 काढा. चला, काय हरकत नाही. बघा, आता आपण एवढ्या वेळ घालवतोय आणि ते पण बरोबर काढू शकत नाही, आहे की नाही? म्हणून मग मी तुम्हाला जे सांगतो त्याकडे लक्ष द्या, मी म्हणलं. म्हणून मी तुम्हाला काय सांगणार आहे, RRD सांगणार आहेत. RRD म्हणजे काय? रेडी रेफरन्स डेटा. आता ज्यावेळेस पर्सेंटेज तुम्हाला मी शिकवेल, 37.5%, ह्याच्या आधी 12.5%, 37.5%, 62%, 87% यांचे फ्रॅक्शन सांगणार आहे. फ्रॅक्शन म्हणजे काय? अपूर्णांक. 12.5 म्हणजे किती माहितीये का? 1/8. 37.5 म्हणजे किती? 3/8. 62 म्हणजे किती? 5/8. आणि 87 म्हणजे 7/8. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं? 8,888 चे 62.5%. आता तुम्ही काय केलेलं असेल माहितीये का? 62 भागिले 100 केलं असेल आणि हे अवघड झालं असेल आता कॅल्क्युलेशन, बरोबर की नाही? अरे मित्रांनो, पण मी तुम्हाला काय शिकवणार आहे? 8,888 चे 62.5% म्हणजे किती सांगितलेत मी तुम्हाला? 5/8. आणि 8 ने ज्यावेळेस याला भाग देऊ, 1 1 1 1, 5 ने ज्याला गुणाकार करू, 5 5 5 5. किती वेळ लागला? 5,545. मोबाईलवर करून बघा, बरोबर आहे का? बरोबर आहे? किती सेकंद लागतील? 10 सेकंदाच्या आत येईल का नाही उत्तर? हा RRDचा फायदा होणार आहे बघ. शस्त्र आहे का नाही? इट्स जस्ट लाईक अ वेपन. बाहेर काढायचं, काम करायचं, आत ठेवायचं, दुसऱ्या दिवशी अजून धार लावायची. शेतकरी कुटुंबातून येताना सगळेजण, कुऱ्हाड असते, विळा असतो, माहितीये ना? काय करतात त्याला? धार लावतात का नाही? तसं याच्यावर गंज चढू द्यायचा नाही, त्याला धार लावत राहायची, प्रॅक्टिस करत राहायचं. चला, 37.5%. तोंडी सांगा, पेन पण वापरायचा नाही. 37.5% किती येईल? 37.5 ऑफ 8,888. हाऊ मच इट इज? किती? 3,333. पेन तरी वापरला का तुम्ही आता? हे त्याचं गमक आहे बघा. आणि हे जमू शकतं, फार अवघड नाहीये, कुणालाही जमू शकतं. फक्त त्याने आपलं मन आणि बुद्धी हिता आणावी. नाहीतर पुण्याला आपण फक्त शरीराने आलोय, मनाने तिकडं गावीच असायचो कोणाकडे तरी. असं होणार नाही ना? मन आणि बुद्धी इथे आणा. ओके? RRD लक्षात आला? RRDचा फायदा होईल. सो एक उदाहरण तुम्हाला सांगितलं की RRD कसे प्रिपेअर करायचे. सो असा टेबल तुम्हाला देणार आहे. तो टेबल डेली वाचला, एकदा 10-20 वेळा वाचला की लक्षात राहील का नाही? ओके? सो या पद्धतीने काम करायचे. कमीत कमी वेळेमध्ये वही पेनचा कमीत कमी वापर करून उत्तर काढण्याचं टेक्निक मी तुम्हाला शिकवणार आहे. उदाहरण वाचलं, थोडा विचार करायचा, गरज वाटला तरच वही पेनचा वापर करायचा, उत्तर काढायचं, पुढे जायचं. तरच आपण टॉप 10 मध्ये, टॉप 5 मध्ये येऊ. ओके? सो त्या दृष्टीने तयारी करणार आहेत आपण. सो RRD लक्षात आलं. 6-7 स्टेप्स सांगितल्या मी सक्सेसच्या, त्या लक्षात आल्या. आता हिचा प्रश्न काय होता सर? COE आणि काय व्हिज्युअलायझेशन, ह्या 7वी स्टेप जी सांगितली होती, मेडिटेशन, हा काय भानगड आहे? तुम्हाला ह्याचं उदाहरण मी सांगतो बघा. आता मेडिटेशन म्हणजे काय बघा. हा या मेडिटेशन हा प्रकरण नेमकं काय आहे? तुम्ही ज्यावेळेस कशाचाही अभ्यास तुम्ही करत असता, तर त्या अभ्यासाला एवढी पॉवरफुल तयारी पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, टर्की नावाचा देश आहे, ऑलिम्पिकच्या मॅचेस तुम्ही बघितल्या असेल. ऑलिम्पिक मध्ये पहिलं मेडल या वर्षीचं कोणी जिंकलं आपल्या भारतासाठी? व्हेरी गुड, मनू. कशामध्ये? शूटिंग मध्ये, बरोबर. दुसरा एक, त्यावेळेसच सगळ्यात जबरदस्त चर्चा जगभरामध्ये एका प्लेयरची घडली. युसुफ काहीतरी त्याचं नाव होतं, टर्की या देशाचं. तो आपला असाच आला होता, टी शर्ट होता
आणि बरेच तुम्ही शूटिंग करणारी लोक कानात तसलं हे लावतात, डोळ्याला असं काहीतरी बंद करून असं बरोबर नेम धरून हे करतात, सगळं असं पॅक तयार, विचलित होऊ नये म्हणून. पण तो कार्यकर्ता आला, खिशामध्ये टी शर्ट होता, असा खिशात बोट घातला, असा धरला नेम, खाटकरणी सिल्वर मेडल काढून घेऊन गेला. सगळीकडे त्याची चर्चा, मीम्स बीम्स तयार झाले. हा कशाचा परिणाम असतो माहितीये काय? भयानक लेवलचं कॉन्सन्ट्रेशन तुमचं, आणि ते एका दिवसात आणि 2 दिवसात शक्य आहे का? त्याच्यासाठी तुम्हाला साधना, तप काहीतरी करावे लागते. आणि हा जो मेडिटेशनचा प्रकार आहे ह्याच्याशी संबंधित, त्याने शूटिंगने ते मेडल मिळवणं आणि तुम्ही अभ्यास करून एखादी पोस्ट काढणं हे सारखंच आहे जवळपास. आणि त्याच्यासाठी काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. रोज एक 10 मिनिटाचं मेडिटेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. काय करायचं? झोपायच्या आधी तुम्हाला जी काही तुमची देवता असेल, काय असेल, तिला नमस्कार करायचा, किंवा आपल्या आई वडिलांचा चेहराच डोळ्यासमोर आणायचा. उन्हातानामध्ये, पावसामध्ये प्रचंड राबणारे आपले आई वडील आपल्याला आठवायचे. प्रचंड कष्ट घेत आहेत, आणि त्यांचे कष्ट घेण्याची एक कारण आहे. ते कारण म्हणजे आपल्याला चांगले दिवस यावेत म्हणून. बरोबर ना? कशासाठी ते राबत असतात? की जास्तीत जास्त कष्ट, की आपल्या मुलाबाळांना चांगले दिवस यावेत, त्यांना काही अडचण येऊ नये म्हणून ते काम करत असतात. त्यांची ते कष्ट आठवायचे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुमची जी देवता असेल, देवा मला यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणायचा, त्यांच्या चेहऱ्यामध्ये अश्रू आणायचे, पण ते कसले अश्रू असले पाहिजेत? आनंदाचे अश्रू. मला पोस्ट मिळाली आहे, मी गुलालाने माहून निघालोय, सगळेजण माझा सत्कार करतायत, माझ्या आईवडिलांचा पण सत्कार करतायत, त्यावेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये काय आहेत? अश्रू आहेत. त्या अश्रूसाठी माझा संघर्ष मला चालू ठेवायचा, तो दिवस आठवायचा आहे. सरांनी 7 स्टेप्स सांगितल्यात, त्या 6 स्टेप्स मी रोज फॉलो करतोय, असं व्हिज्युअलायझेशन करायचं मेडिटेशन मध्ये. आणि नंतर आपण आपल्या देवतेला नमस्कार करतोय, देवता तथास्तु म्हणतोय, देवाशी संवाद करतोय. आपण त्याला सांगतोय की देवा आज ही अडचण आली, ही आली, पैशाची आली, ह्याची आली आहे, ही गोष्ट कळत नाहीये, झोप लागतीये, काही ना काही अडचणी त्याला सांगायच्या, तो सोल्युशन देतोय, असं व्हिज्युअलाइज करायचं. आणि असं मेडिटेशन रोज करायचं 10-10 मिनिटाचं. किंवा त्याच्यामध्ये सिल्वा मेडिटेशनचा एक प्रकार आहे बघा, सिल्वा मेडिटेशन. गुगलवर तुम्ही हे केलं तरी तुम्हाला 10 मिनिटाचे 15 मिनिटाचे व्हिडिओ भेटतील बघा. सिल्वा मेडिटेशन रोज डेली करायचे, जबरदस्त त्याचे रिझल्ट आहेत. म्हणजे आपण असे काही लोक तुम्ही बघितले असेल, एकदा वाचतात आणि लक्षात राहतं, परीक्षेला बरोबर काम करून येतात. आणि काही लोक नुसती वाचू राहिले, रेषा मारू राहिले पुस्तकात, पुस्तकं फाटली रेषा मारून मारून, पण परीक्षेत गेलं आणि विसरून जातात. होतं का असं काही काही लोकांचं? ते घडू नये म्हणून या सगळ्या गोष्टी, कॉन्सन्ट्रेशन आपलं वाढावं. ह्या ज्या काही पद्धती तुम्हाला सांगेल लेक्चर चालू असताना, एखाद्या लेक्चर मध्ये मध्येच एक 10 मिनिटाचा वेळ काढून कुठलं मेडिटेशन, एखादं मेडिटेशन इथं घेऊन बघूयात. ओके, सो ते मेडिटेशन घडून आणणं. दुसरी गोष्ट व्हिज्युअलायझेशन म्हणून. आता व्हिज्युअलायझेशन एक पुस्तकाचं नाव सांगतो, ज्यांना कुणाची वाचायची आवड असेल त्यांच्यासाठी. विजयाचे मानसशास्त्र नावाचं एक पुस्तक आहे बघा, विजयाचे मानसशास्त्र. हे पुस्तक लिहिलंय डॉक्टर भीष्मराज बाम. भीष्मराज बाम यांचं पुस्तक आहे. हे वारलेत बाम साहेब, पण मूळ हे पुस्तक त्यांनी लिहिलंय इंग्लिश मध्ये विनिंग हॅबिट्स नावाने. हे कोण होते? IPS होते. IPS, इंडियन पोलीस सर्व्हिस मध्ये. तुमची IB नावाची एक संस्था आहे देशाची आपली. IB काय? इंटेलिजन्स ब्युरो. रॉ माहिती असेल तुम्हाला, RNW. रॉ म्हणजे रिसर्च अनालिसिस विंग, तशी ही एक संस्था आहे. रिसर्च अनालिसिस विंग हे गुप्तहेर खातं असतं आपलं देशाचं, पण हे परदेशासाठी काम करतं, आणि IB भारतात काम करत असतं. त्या RB चे डायरेक्टर जनरल म्हणून ते रिटायर्ड झाले. नंतरच्या काळात ते क्रीडा मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करत होते नाशिकला. नाशिकला त्यांची पुरुषोत्तम अकॅडमी नावाची एक अकॅडमी होती, तिथं ते गायडन्स करत होते. भारताच्या जे शूटिंग मध्ये खेळणारे जे वेगवेगळे, अंजली भागवत पुण्याची, बरेच मोठी मोठी नावं, ते स्नूकरचा हे खेळणारे आपले जे त्यावेळेसचे पंकज आडवाणी वगैरे, ह्यांना ते मार्गदर्शन करत होते, आणि ते जगत जेते होत होते ह्यांच्या मार्गदर्शनचा. आणि त्यांनी हे विनिंग हॅबिट्स नावाचं एक पुस्तक लिहिलंय.
मराठीत त्याचा अनुवाद आहे विजयाचे मानसशास्त्र. त्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन काय सांगितलं मी, सीओई सर्कल ऑफ एक्सलन्स नावाचा एक त्यांचे टॉपिक आहेत. जबरदस्त त्याचे रिझल्ट आहेत. समजा हे पुस्तक वगैरे नाही वाचत, पण मग युट्यूबला ह्यांचे व्हिडिओ बघू शकता तुम्ही. भीष्मराज बाम सरांचे सर्कल ऑफ एक्सलन्स नावाचा त्यांचा एक अख्खा व्हिडिओ आहे बघा. कुठल्या तरी एका क्लासच्या ह्याच्यावर घेतलाय आणि त्याच्यावर सगळा वेळ असेल तर सगळा बघा. आणि त्याच्यामध्ये साधारणपणे शेवटचे 15 मिनिटं ते सर्कल ऑफ एक्सलन्स वरती कलर कोड इमॅजिनेशन करायचं आणि त्याच्यामध्ये आपली स्ट्रेंथ टाकायची. आपण ते स्ट्रेंथ, तो कलर बघितला की आपल्याला शक्ती येते. लक्ष्मीकांत बेर्डेचा एक पिक्चर होता, ते लाल रंग बघितला सगळी शक्ती जायची त्याची. तसं ह्याचे उलट आहे, आपला आवडता रंग त्याच्यात टाकायचा, त्यावेळेस आपल्याला ती सगळी पॉवर येते. मग परीक्षेच्या वेळेस वगैरे त्याचं रोज व्हिज्युअलायझेशन करायचं, रोज त्याचं मेडिटेशन करायचं आणि त्याच्यातून आपला परफॉर्मन्स सुधारायचा. हे काढून लोकांनी गोल्ड मेडल वगैरे काढलेत बघा. ही साधी सुधी गोष्ट मी तुम्हाला सांगत नाहीये. युट्यूबला वगैरे तुम्ही बघा, एखाद्या दिवशी मी त्याच्यावरती एखादं लेक्चर घेईन. तुम्हाला लक्षात आलं सर्कल ऑफ एक्सलन्स जे सांगितलं, त्यांचं जे पुस्तकाचं नाव आहे. वाचायची आवड असेल तर वाचा, अन्यथा मग ह्याचे युट्यूबला तुम्ही त्याचे व्हिडिओ वगैरे बघा. नाव काय सांगितलं मी सरांचं, भीष्मराज बाम. वारले ते 2017-18 मध्ये. त्यांचे पण जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. राहुल द्रविड क्रिकेटर माहिती आहे, आता भारताचे कोच होते, मार्गदर्शक. तर राहुल द्रविडचा खेळ त्यांनी 100% सुधारवण्याचं काम केलं होतं. ते डाऊन ज्यावेळेस झाले होते त्यावेळेस 90s मधलं ती गोष्ट. ओके, सो ही बेसिक गोष्ट आज जी काही चर्चा झाली ही सगळी कामाची होती का? सो ही लक्षात ठेवा आणि या दृष्टीने प्रिपेअर करा. सो आता पुढचे जे काही आज आपण सुरू करणार होतो टॉपिक, ते म्हणजे टाइम अँड वर्क. टाइम अँड वर्क मध्ये सुरू करायच्या आधी ह्याचं बेसिक सांगणार आहे. ह्याचे काही गोष्टी आरआरडी मध्ये तुम्हाला टाकायच्यात. आता आरआरडी मध्ये 2-3 पानं सोडा, तुम्हाला पाडे लिहायला किती पेज लागेल, त्याच्यानंतर दुसरं काय वर्ग लिहायला आणि क्यूब लिहायला किती जागा लागेल, 2चा घातांक वगैरे. आता त्याच्या पुढे टॉपिक लिहायचा. टॉपिकच्या खाली एक 5-6 लाईन मध्ये किंवा 10-12 लाईन मध्ये तुम्हाला काही आरआरडीज प्रिपेअर करावे लागतील. आरआरडीज लक्षात आलं. आता ह्यातल्या काही आरआरडीज आपण घेणार आहोत. आवाज येतोय का निकिता? आवाज येतोय का? हॅलो हॅलो, ओके. आता हा टॉपिक सुरू करायच्या आधी टाइम अँड वर्क मराठीत त्याला काय म्हणतात? काळ काम वेग. काळ काम वेग. तुम्हाला जी भाषा कळते किंवा जी भाषा अवघड जाते लगेच सांगा. लास्ट बेंच. तुम्हाला जर काय अडचणीचं वाटलं तर मी तुम्हाला पर्यायी भाषेमधून रिपीट करेल. ओके. आता काळ काम वेग मध्ये कुठल्या प्रकारची उदाहरणं विचारली जातात की एका व्यक्तीला 10 दिवस लागतात काम करायला, तेच काम करायला दुसऱ्या व्यक्तीला 20 दिवस लागतात, तर दोघे मिळून किती दिवसात करतील? बरोबर, अशा स्वरूपाचं उदाहरण राहतं. किंवा इफिशियन्सी सांगतात. तर ह्याच्यामध्ये एक आरआरडी मध्ये टाकण्यासाठी एक फॉर्म्युला तुम्हाला सांगतो बघा. शिकवण्याच्या पद्धतीमध्ये मी थोडीशी काहीतरी एखादी गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करेल. सांगण्याचा इंटेन्शन हेच असेल, तुमच्या लक्षात राहावं. आम्ही ज्यावेळेस दूरदर्शनच्या त्यावेळेस आम्ही त्या जमान्यामध्ये, आता काय बरेच चॅनल आले, पण त्या काळामध्ये एक जाहिरात सारखी लागायची, आताही ती लागत असेल. ते वयस्कर एक गृहस्थ होते बघा, आणि मसाल्यांची जाहिरात असायची. काय मसाल्याची जाहिरात? कुठली? असली मसाले सच सच. काय? MDH. माहिती आहे ना? तर ते वयस्कर जे होते त्यांचं नाव काय होतं? गुलाटी. ते पाकिस्तानातून इकडे आले होते पार्टिशनच्या वेळेस, आणि त्यांनी मसाल्याचा उद्योग सुरू केला होता. ते काय म्हणायचे, हिरो हिरोईनला मी माझ्या कंपनीची जाहिरात करायला सांगणार नाही, मी माझंच जाहिरात करणार. फेटा बांधून यायचे, असली मसाले सच सच MDH. हा MDH चा फॉर्म्युला इथं आपल्याला कामी येतो. MDH काय आहे? MDH ह्याच्यामध्ये फक्त ई जोडायचा आणि इथे लिहायचं 1 1 1 1 1. इथं काय लिहायचा? 2 2 2 2 2. झाला आपला एक फॉर्म्युला तयार झाला काळ काम वेग. MDHE आणि खाली काय? W. आता एक M काय असणार आहे सांगा?
व्हेरी गुड. मॅन किंवा लेबर म्हणायचं आहे. लेबर किती लावलेत? मजूर. मराठीत त्याला काय म्हणूयात आपण? मजूर. मजूर, काम करणारी लोक. लक्षात आलं? डी काय लावलं? डी सांगा. डेज, किंवा त्याला मराठीत काय म्हणणार? दिवस. किती दिवस लागले काम करायला? एच काय असेल मित्रांनो? अवर्स. अवर्स म्हणजे काय? किती तास काम केलं. आणि ई काय असते? ई फॉर एलिफंट म्हणू नका. ई फॉर काय? इफिशियन्सी. इफिशियन्सी म्हणजे काय? कार्यकुशलता किंवा कार्यक्षमता. कार्यक्षमतामध्ये कसं असतं की कोण दुप्पट काम करतं त्याच्या, कोण एकपट काम करतं, अशा अर्थाने. आणि डब्ल्यू काय असतो सांगा मित्रांनो? वर्क. किती काम केलं. समजा असं म्हटलं की एक व्यक्ती 10 व्यक्ती 2 दिवस काम करून रोजचे 8 तास काम करतात. ई काय दिला असतो? कधी एच दिलेला असतो? नसतो. नाही दिला तर हे मांडायचं नाही. आणि एक काम सांगितलं आणि ह्याच्या त्या कामाच्या दुप्पट काम असं ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस W1 1 असेल आणि हे काय असणार आहे? 2 असणार आहे. आणि मग इथं काय जे डेटा दिलाय तो. सो ही गोष्ट लिहून घ्या. हा तुमचा RRD मध्ये ही गोष्ट टाकाल तुम्ही. आलं लक्षात? MDH लक्षात आलं का सगळ्यांच्या? लिहून घ्या MDH फॉर्म्युला पटापट पटापट. झालं लेक्चर? MDH लक्षात आलं? पटापट पटापट लिहून घ्या. हे MDH म्हणजे काय? M फॉर मजूर, D फॉर डेज, H फॉर अवर्स किंवा तास, E फॉर इफिशियन्सी आणि W फॉर वर्क. पटापट पटापट लिहून घ्या. हे लिहून घेतलं की आपण आता बेसिक गोष्टी करूयात. बोला. कुठं? MBA ला. बरं. झालंय का? झालंय म्हणजे आता आपलं पण झालंय. तुम्ही माझ्याकडे बघा, फोटोकडे नका बघू. आलं लक्षात? बाजूला सरतो. आपला मला वाटतं वेळ संपलेला आहे. 1 तासाचं लेक्चर आहे. सो हे लिहून घ्या. उद्या याच्यावरती काही उदाहरणं आपण सोडवायचा प्रयत्न करू आणि यातनं काही बेसिक गोष्टी देईल आणि तुम्ही त्या रिपीट करा. आजचं लेक्चर लक्षात आलंय? ज्या काही गोष्टी असतील त्या रिवाइज करा आणि पुढे हे करूयात. सो थँक्यू व्हेरी मच. उद्या भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. बरं, मग मला सगळं सांगणार कुठल्या एक्झामसाठी प्रिपरेशन करताय तुम्ही? पोलीस भरती. सर ती मागच्या वर्षी बॅचला होती ती ओपालकर इथेच बसायची ना? इथेच बसायची ती. छत्रपती संभाजीनगर पोलीसमध्ये भरती झाली तिची, आहे ना? आताच जॉईनिंग झाली. आले होते का? अच्छा अच्छा. ह्याच फर्स्टच बेंचवर बसायची ती. एकदम त्याच, म्हणजे मला ते आठवलं ते मागच्या वर्षीचं. ठीक आहे, चला. म्हणजे ह्या बेंचवर बसणारी जी मुलगी होती ती झाली छत्रपती संभाजीनगर पोलीसमध्ये भरती झालेली. म्हणजे ह्या क्लासचा आता मुलांमध्ये 3 जण आहेत मागच्या बॅचचे आणि मुलींमध्ये 2 आहेत. अजून एकीचा रिझल्ट यायचा बाकी आहे. ठीक आहे, तर मग एवढं सगळ्या लोकांनी ॲडमिशन घेतलेलं आहे. त्याच्यामधले प्रॉपर अभ्यास करणाऱ्या लोकांचं काय होतं? सिलेक्शन होतं. मला सांगा किती लोक. हां, माझ्याबद्दल सांगतो मी टीचर आहे. मॉडर्न कॉलेज. मॉडर्न कॉलेज माहिती आहे का? पुण्याचं मॉडर्न कॉलेज आपलं FCच्या बाजूला, FC कॉलेजच्या बाजूला. नाही माहिती का? पहिल्यांदा आलेत का पुण्यामध्ये? ओके, ठीक आहे. तर तिथे मी इकॉनॉमिक्स हे विषय घेतो. असिस्टंट टीचर म्हणून मी तिथे शिकवायला आता. आणि या इन्स्टिट्यूशनमध्ये मी 2 वर्षापासून आहे. मागच्या वर्षी माझी इथे पण जॉईनिंग झाली. मग मी इथे GKचे GSचे सगळे सब्जेक्ट घेतो. हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स सगळे सब्जेक्ट्स. प्रत्येक भारताचे जेवढे एक्झाम्स आहेत ना त्या सगळ्या एक्झामसाठी मी GS कम्प्लीट घेतो. आणि आता आपलं पुस्तक पण लॉन्च होणार आहे जे आम्ही आणि माझा फ्रेंड लिहितोय. मग GS ओरिएंटेडच्या जेवढ्या तुमच्या गोष्टी आहेत कम्प्लीट आपण इथे कव्हर करणार आहेत. ओके, तर मी आज तुम्हाला काय शिकवणार आहे आजच्या एक्झाममध्ये? आजच्या याच्यामध्ये तुम्हाला शिकवणार आहे की अप्रोच आपल्याला GSला कसं करायचं आहे. तुम्हाला सगळ्या विषयांचा आज मी ओव्हरव्ह्यू देणार आहे आणि उद्यापासून आपण काय स्टार्ट करणार आहे? लेक्चर स्टार्ट करणार आहे. बरं, मला सांगा एक्झाम पॅटर्न माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना? एक्झाम पॅटर्न माहिती आहे? सब्जेक्ट्सकडे यायचं का मग डायरेक्ट आपण?
GS च्या सब्जेक्ट कडे यायचं सगळ्यांनी. चलो, किंवा GK. सांगा बरं पहिला सब्जेक्ट कोणता आहे? पहिला सब्जेक्ट सांगा कोणता आहे? हिस्ट्री. व्हेरी गुड. अजून सब्जेक्ट सांगा मला. हा, जिओग्राफी. अरे बिंदास बोला, एकदम काही टेन्शन नाही. आपल्याला बोलायचंय, अधिकारी व्हायचंय ना, ऑफिसर व्हायचंय ना आपल्याला. असं कणखर लोक असले पाहिजे. ढिलीढाली लोक नाही होत ऑफिसर किंवा पोलीस मध्ये. कसे होतात? कणखर लोक होतात. कुठला आहे अजून? जिओग्राफी. त्याच्यानंतर सांगा अजून कुठला आहे? पॉलिटी. व्हेरी गुड. त्याच्यानंतर जनरल. अजून इकॉनॉमी. माझा फेवरेट हा. इकॉनॉमिक्सचा अभ्यास केलेला का याच्या आधी? नाही ना? कम्प्लीट इकॉनॉमिक्स आपण इथे समजून घेणार. फक्त लेक्चर मिस नाही करायचं आपल्याला. कुठला आहे? इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स एक विषय असतो आणि दुसरा असतो इकॉनॉमी. ठीक आहे. स्पर्धा परीक्षेसाठी कुठला वापरतो आपण? इकॉनॉमी. BA किंवा BCom करायचे मला, किंवा MCom करायचे, तिथे कशाचा अभ्यास करतो आपण? इकॉनॉमिक्सचा. हा दोघांमधला फरक समजून घ्यायचा आहे. ओके. त्याच्यानंतर सांगा अजून इन्व्हायरमेंट किंवा पर्यावरण. ठीक आहे. आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत ही गोष्ट माइंडमध्ये असली पाहिजे, म्हणजे असली पाहिजे. सब्जेक्ट्सला कसा टॅकल करायचं, ही जर गोष्ट तुम्ही माइंडमध्ये आत्ताच भरून ठेवली तर विदिन 1 year मध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. पोलीस भरती किती करता इथे? पोलीस भरती ती जी मुलगी होती ओपालकर, कॉन्स्टंट होती एकदम. ग्राउंड कॉन्स्टंट ठेवायचं, अभ्यास परफेक्ट ठेवायचा. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक टेस्ट आम्ही जेवढ्या घेतलेल्या सगळ्या तिने परफेक्टली दिल्यात. काय घेतलं मग तिने फायनली? सिलेक्शन घेतली. किती पेमेंट भेटणार आता? ऑलमोस्ट 35-40 हजार भेटेलच. म्हणजे केलं ना तिने तर तिला भेटलं. याच अनुषंगाने आपण पुढे गेलेलो होतो. आलेलो आहे ना पुण्यात. कोणी आहे का पुण्याचं प्रॉपर इथलं? सगळे बाहेरचे आहेत. कुठले कुठले आहेत बरं? थोडं इंट्रोडक्शन घेऊ आपण. निकिता. हां, थोडंसं आज आपण इंट्रोडक्टरी लेक्चर घेणार आहेत. आज सगळेच आलेत ना पहिल्यांदा. ऑनलाईनचे पण मुलं मला ॲड आहेत. हां, फर्स्ट नाव काय तुझं? मग कुठला आहेस तू? गाव? जळगावचं आहे. व्हेरी गुड. तुझं? जळगावमध्ये काय पिकतं सर्वात जास्त? केळी आहे सर्वात जास्त. नेक्स्ट. जळगावचाच आहे तू पण. व्हेरी गुड. जळगावचं आहे. मी पण नाशिकचाच आहे, जवळच आहे आपले. अच्छा, ओके ओके. तू कुठला जिल्हा? जळगावचाच आहे का? अंबळनेर. ओके. जालन्याचा आहे. म्हणजे वेगवेगळ्या सगळ्या महाराष्ट्राचे वेगवेगळे हिरे आलेले आहेत मागे. असं मागच्या वेळेस पण असंच होतं. बुलढाण्याचं आहे का? नाव काय तुझं? ओके. कुठल्या एक्झामची प्रिपरेशन करतोय तू? एक्झामचं प्रिपरेशन कुठला करतोय? SSC GD का पोलीस भरती? पोलीस भरती ना? व्हेरी गुड. पुण्याचाच आहे? बुलढाण्याचा? नरवाडे माहिती आहे का? विशाल नरवाडे IAS आहे तुमच्या बुलढाण्याचे? नाही माहिती? बरं ठीक आहे. तुमच्या बुलढाण्यामधला पहिला महाराष्ट्राचा IAS झालेला आहे आत्ता 2019च्या बॅचचा. मित्र होता तो माझा. हां, काय काय? कुठलं गाव? कुठलं? परभणी. नांदेड परभणी. ओके. कुठलं गाव? अमरावतीचा. ओके. बस खाली. कुठलं आहे? ऐकून आलं मला. गोंदिया. ओके ठीक आहे. म्हणजे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र सर्वात जास्त प्रमाणात पोलीस भरती आणि सर्व सेवा करणारे आहेत. ठीक आहे. आता बघा, आता आपण महाराष्ट्राचे वेगवेगळे कोण आलेले तिथे हिरे. तर महाराष्ट्राचा लगेच मॅप आपल्या डोक्यामध्ये आलेला पाहिजे. मी तुम्हाला विचारा, महाराष्ट्र तुम्ही ज्या भागातून आला तिथलं जॉग्राफिकल कंडिशन. मग जॉग्राफीमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे? या सगळ्या गोष्टी स्टडी करायच्या आहेत. कुठल्या कुठल्या? नद्या कोणत्या कोणत्या आहेत आपल्याकडे? पर्वतरांगा कोणत्या कोणत्या आहेत? हिमालयास कसे तयार झाले? मग हिमालयामधून उगम पावणाऱ्या नद्या कोणत्या आहेत? महाराष्ट्रात उगम पावणाऱ्या नद्या कशा आहेत? प्रत्येक जण जिथून जसं आलेलं आहे तिथली बोलीभाषा आहे प्रत्येकाची, तशी त्यांची लँग्वेज आहे, तशी त्यांचा पेहरवेश आहे, तशी त्यांची थिंकिंग मेंटॅलिटी आहे. कशावर डिपेंडेंट असते? जॉग्राफिकल कंडिशनवरती. मग तुम्ही मला सांगा, फक्त जळगावचाच पोलीस भरतीचा फॉर्म भरणार आहे का तुम्ही? नाही.
कोल्हापूरचा भरणार, सोलापूरचा भरणार, मुंबईचा भरणार, मीरा भाईंदरचा भरणार. मग तिथलं बेसिक लोकेशन आपल्याला काय असलं पाहिजे, माहिती असलं पाहिजे. मग कम्प्लीट हे आपण कशामध्ये कव्हर करणार आहे, जॉग्राफीमध्ये. टॉपिक्स काय काय कव्हर करणार, जर तुमच्याकडे पेन असेल तर लिहून घ्या. जॉग्राफीमधले टॉपिक्स लिहित राहायचं. मी जे बोलतोय ना सगळं लिहित, एकदम नोट ठेवायचं आपलं. कम्प्लीट पेज आहे सगळ्यांकडे, ओपन करा. हिस्ट्रीमध्ये 3 प्रकार असतात, एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न. एन्शियंट म्हणजे काय, प्राचीन. त्याच्यानंतर कुठला, मध्ययुगीन. त्याच्यानंतर आधुनिक. ह्या 3 गोष्टींमधल्या आपल्याला कमीत कमी 2 ते 3 प्रश्न विचारतात. किती प्रश्न विचारतात, 2 ते 3 प्रश्न. मग आपण प्राचीन इतिहास, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन तेव्हापासून तर कुठेपर्यंत बघणार आहे आपण, राजपूत एम्पायर पर्यंत. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन नंतर वैदिक कल्चर आलं, महाजनपद आलं, मग जनपद आलं, गुप्ता एम्पायर, पोस्ट गुप्ता एम्पायर, मौर्यन एम्पायर, त्यांचे मेन संस्थापक. हे सगळं कशामध्ये बघणार आहे आपण, एन्शियंट मध्ये बघणार आहे. मिडिवल हिस्ट्रीमध्ये काय काय बरं, राजपूत, दिल्ली सल्तनत, औरंगजेब. त्याच्यानंतर काय, मराठा एम्पायर, छत्रपती शिवाजी महाराज. या सगळ्या गोष्टी कशामध्ये बघणार आहे आपण, मिडिवल मध्ये बसून बघणार आहे. वाचले का इतिहास याच्या आधी कोणी, नाही वाचले, काय वाचले, वाचले एखादं पुस्तक इतिहासाचं, शाळेत अभ्यास केलेला आहे, बरोबर आहे. मग हे विचारायचं रिझन काय बरं आपल्या एक्झाम्स मध्ये, उद्या तुम्ही जाऊन कोणासोबत काम करणार आहे, सरकारसोबत काम करणार आहे. मग सरकारसोबत जर काम करत आहोत आपण, तर आपल्या भारताचा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे का नाही, माहिती पाहिजे. आपल्या भारताचं जॉग्राफिकल कंडिशन्स माहिती पाहिजे का नाही, माहिती पाहिजे. ठीक आहे. मग याच्यामध्ये मॉडर्न मध्ये काय, कुठल्या काय काय बघणार आहे मॉडर्न हिस्ट्रीमध्ये, 1857 पासून ते 1947 पर्यंत. 47 मध्ये आपल्याला काय मिळालं, मग स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती लोकांनी लढलेत वेगवेगळ्या प्रकारचे, गांधीजी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग. यांनी आपल्याला इथे बसून पोलीस भरती व्हायला पाहिजे, आपण आझादी दिली आपल्याला. त्याच्यासाठी कोणाचं समर्पण आहे, तर या लोकांचं समर्पण आहे, आपल्या पूर्वजांचं समर्पण आहे. मग ते पूर्वज आपल्याला माहिती असले पाहिजे. मग कुठल्या कुठल्या मुवमेंट चालवल्या, 1905 मध्ये कुठल्या कुठल्या मुवमेंट्स आल्या, 1915 मध्ये कोणत्या कोणत्या मुवमेंट्स आल्या, त्या मुवमेंटची तारीख आपल्याला माहिती असली पाहिजे. कोणी चालू केली ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यांनी तेव्हा लढा दिला, तर आज आपण इथे शांतपणे बसून अभ्यास करतो की नाही. आझादी आपल्याला दिली, त्याच्या आधी अशी आझादी होती का शिकण्याची, आपल्याला शिकवायला सुद्धा त्यांचे ऑफिसर्स राहायचे. आपल्या एवढी पण मुभा नव्हती. आपल्याला आझादी मिळाल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या, सगळ्या गोष्टी काय झाल्या, चेंज झाल्या. मग त्या लोकांना आपण आठवलं पाहिजे का नाही, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला कळालं पाहिजे का नाही. आपण कोणत्या चुका केल्या, त्या चुकांमुळे इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, ती चूक सुधारली, मग आपल्याला आझादी मिळाली. पुढे काय केलं मग आपण, अजून बदल केला त्याच्यामध्ये. काय बदल केला, काय बदल केला, अजून बदल हा केला, नवीन सरकार आपण स्थापन केलं. आणि मागचे किती वर्ष झाले आझादीला आपल्याला, किती वर्ष झाले आझादीला, 75 वर्ष झाले. किती वर्ष झाले, कितवी स्वातंत्र्य दिवस साजरा केला आता आपण, 75वा, 76वा आझादी. 75 कंप्लीट झालं, 76वर रनिंग आहे आता. काय मिळालं आपल्याला, आझादी मिळाली. मग हे कंप्लीट हिस्ट्रीचे आपल्याला 2 ते 3 किंवा 5 प्रश्न असतात, ओके, तुमच्या परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर काय आहे, भूगोल, जिओग्राफी. भूगोल जर बघितलं तर आपल्याकडे कोणती नदी आहे बरं, जळगावकडे तापी नदी. उगम कुठे पावते, तापीचा उगम कुठे, हा प्रश्न तुम्हाला विचारणार. ते कशामध्ये विचारणार, एक्झाम मध्ये. कुठे उगम पावते तापी नदी, हा, अमरकंटक, अमरकंटक मध्ये. आणि जाऊन कोणाला मिळते ती, अरबी समुद्राला. कशी वाहते ती, उलटी वाहते. उलटी म्हणजे कसं, पश्चिमेपासून पूर्वेकडे वाहते ती. ठीक आहे. हा प्रश्न विचार. त्याच्यानंतर तिच्या सोबत संलग्न नदी कोणती आहे दुसरी, तिच्या बाजूलाच आहे
नर्मदा कोणाच्या मधोमध आहे या दोन नद्या? कुठलं माउंटेन पर्वत आहे ते? सातपुडा पर्वत. हा प्रश्न विचारतात तुम्हाला. म्हणजे काय माहितीये, ते त्यांच्या भागातलंच जिओग्राफी बघितलं जातं. तुमचं गाव कोणतं? बुलढाण्यामध्ये कुठली नदी जाते? मोठी नदी आहे का एखादी? बुलढाण्याच्या आजूबाजूचे मला हे सांग बरं, तालुके कोणते कोणते, जिल्हा तालुके. हम्म. जर बुलढाण्यातला तू पोलीस भरतीचा पेपर दिला, तुला ते प्रश्न विचारतील. जॉग्राफिकल कंडिशन त्याच्यातले आजूबाजूचे जिल्हे सांग. बुलढाण्याच्या आजूबाजूला कुठला कुठला जिल्हा आहे? अमरावती. ठीक आहे. मग तू ज्या पोलीस भरतीचा अभ्यास करणार आहे, जिथून आपण एक्झाम देणार आहे, त्याच्या आजूबाजू जॉग्राफिकल कंडिशन आपल्याला काय करून जायचंय? प्रिपेअर करून जायचंय. ठीक आहे. मग या सगळ्या मायन्यूट गोष्टी आपण कशामध्ये बघणार आहेत? आपल्या अपकमिंग लेक्चर्समध्ये जॉग्राफीमध्ये बघणार आहे. सगळ्या नद्या, गंगापासून ब्रह्मपुत्रा, त्याच्यानंतर नर्मदा, कंप्लीट नद्या, त्यांचं उगम कुठे जाऊन मिळतात, कुठल्या समुद्राला मिळतात. त्याच्यानंतर काय बघणार आहे आपण? अभयारण्य बघणार आहे. काय बघणार आहे? अभयारण्य. अभयारण्यांमध्ये मग महत्वाचे अभयारण्य भारतामध्ये कोणते आहेत आणि त्याच्यासाठी सेव्ह करण्यासाठी आपण केलेले प्रयत्न. अजून काय बघ, नॅशनल पार्क, बर्ड सेंच्युरीज, या सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये बघणार आहेत? जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट मध्ये बघणार आहे, कंबाईन करून. अजून काय बरं, जिओग्राफीचे मोठे मोठे सर्वात उंच शिखर कोणतं, सर्वात उंच पर्वत कोणती, सर्वात लांबची नदी कोणती, किंवा मग आता सर्वात मुख्य पीक कुठलं आहे. पुण्याचं मुख्य पीक कोणतं आहे? नाशिकचं मुख्य पीक कोणतं आहे? सॉरी, ऐकू येत नाही मला. काय म्हणतोय? पर्यटन स्थळांबद्दल पण विचारतात. पर्यटन स्थळ कुठे आहे? मग अजिंठा वेरूळ लेणी कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर मध्ये. त्याच्यानंतर मग मोठे मोठे महाराष्ट्रातला हे एलिफंटा केव्स बद्दल विचारतील, मुंबईमध्ये आहेत. गेटवे ऑफ इंडिया बद्दल विचारतील. ते जे महत्वाचे मॉन्युमेंट जे बांधून ठेवलेले त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला काय विचारतात? ते प्रश्न विचारतात. कंप्लीट लिस्ट आपण जिओग्राफीमध्ये डिस्कस करणार आहोत. कंप्लीट लिस्ट आपण कशाची डिस्कस करणार आहोत? हिस्ट्रीची डिस्कस करणार आहोत. पुढे काय आहे? पॉलिटीमध्ये पण तेच. पॉलिटी म्हणजे काय? पॉलिटीमध्ये काय असतो? आपण भारताचं संविधान. काय वाचतो? संविधान. संविधानाची का बरं गरज पडते आपल्याला? आपले मूलभूत हक्क. तुम्ही पुण्यामध्ये आलेले दादा, तुम्हाला असं कोणी म्हटलं का तू कशाला आला पुण्यात, तुझं काय आहे पुण्यात? कारण की संविधानाने मला हक्क दिलेला आहे. कुठं पण जाऊ शकतो, कुठं पण राहू शकतो, कुठेही जाऊन मी शिक्षण घेऊ शकतो. कुठे दिलेलं आहे? जर तुला कोणी काय बोललं तर तू कुठे जाऊ शकतो? डायरेक्ट पोलिसांकडे. मग हे कुठे लिहून ठेवलेलं आहे? संविधानामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आता तुम्हाला आमदार खासदार माहिती आहे? आमदार खासदार ते निवडणूक कशी होते, कशामध्ये अभ्यास करायचा आपल्याला? पॉलिटीमध्ये. राष्ट्रपती उपराष्ट्रपती कशामध्ये करायचे स्टडी? अजून काय त्याच्यामध्ये? राज्यपाल उपराज्यपाल आहेत का? उपराज्यपालचे पद नाही, राज्यपाल. त्याच्याबद्दल कशामध्ये अभ्यास करायचा आपल्याला? याच्यामध्ये. आता मुख्यमंत्री कशाचा असतो? राज्याचा असतो. मग निवडणूक किती आहेत बरं आपल्या? सीट्स किती महाराष्ट्रामध्ये? किती सीट्स आहेत महाराष्ट्रात? त्या बघा, एक असते. इकडे लक्ष द्या. आता हा आपला काय झाला, हे रफ करू का आपला देशबद्दल? आता पॉलिटी कम्प्लीट तुम्हाला मी इथे क्रक्स सांगू त्याचा, आणि हेच आपल्या डिटेलमध्ये पुढे करायचं आहे. काय आहे बरं हे? आपला भारत देश. इथे काय आहे? अंदमान निकोबार. बरोबर आहे. विसरायचं का यांना आपण? नाही विसरायचं. इथे काय आहे? लक्षद्वीप. इथे श्रीलंका आला, असा 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 केला, इकडे श्रीलंका. आलं लक्षात? देश आपला. बरोबर आहे. इथे आपला काय आहे? महाराष्ट्र आपला, भोळा भाळा महाराष्ट्र, आणि प्यारा हमारा देश. जळगाव कुठे आलं? पुणे कुठे आलं? मुंबई कुठे आलं? जवळ एकदम समुद्राच्या. ओके. त्याच्यानंतर दिल्ली वरती आली. दिल्लीमध्ये काय असतं आपलं? पार्लमेंट. पार्लमेंट मध्ये काय आहे? लोकसभा,
राज्यसभा काय आहे, लोकसभा आणि राज्यसभा. खासदार कोण आहे जळगावचं, कोण आहे खासदार? रावेत काय तर नाव आहे त्यांचं, ताईचं त्या काय नाव आहे, आता ते नाव आहे का त्यांचं, त्यांचं नाव मला माहिती नाही पण लेडीज आहे. ठीक आहे, म्हणजे हे किती जागा आहेत, ऑलमोस्ट 545. ओके, आता इकडे कम्प्लीट लक्ष द्या, लगेच समजून जाईल तुम्हाला. महाराष्ट्राची किती जागा आहे त्याच्यामध्ये, 49, 48 किंवा 49, 48 वाटतं तेव्हा एका, हा 48 घ्या. युपीच्या किती आहेत, युपी कुठे आला, इथे. इकडे बिहार. ओके, राज्य सांगा मला, इथे कोणतं आहे, इथे कोणतं आहे, व्हेरी गुड. खाली गोवा. त्याच्यानंतर कोणतं आहे, महाराष्ट्राच्या बाउंड्री सोबत आहे ना कनेक्टेड, कर्नाटक. ओके, हे प्रश्न विचारतात तुम्हाला, मॅप समजून घ्या आता. मग याच्यावरून मी तुम्हाला पुढे सांगणार काय काय विचारणार आहेत ते. ओके, पुढे खाली काय इथं, केरळ. केरळ म्हणजे हे असं बाउंड्री यांची कंप्लीट. थांबा, इकडे कर्नाटक, इकडे केरळ. ठीक आहे, इथे काय झालं, तमिळनाडू. काय झालं, तमिळनाडू. इथे वरती काय झालं, तमिळनाडूच्या वर आंध्र प्रदेश. काय आहे, आंध्र प्रदेशला कनेक्टेड काय आहे इथे, तेलंगणा. तेलंगणा स्टेट 2014 मध्ये बनलं. वरती काय आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, ओडिशा. त्याच्यावरती काय आहे इथे असं कनेक्टेड, वेस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगॉलच्या बाजूला इथे काय आहे, बिहार कनेक्टेड असं वरती, इथून बिहार आहे असं, हे बिहार आहे. इथे म्हणतो मी, इथे सॉरी, इथे छत्तीसगड. काय आहे, छत्तीसगड. ठीक आहे, इथे मध्ये काय आहे, मध्य प्रदेश. काय आहे, मध्य प्रदेश. यूपी, इकडे बिहार झालं, यूपी असं इथे कनेक्टेड. इथे दिल्ली झालं, इथे काय झालं, पंजाब. इथे काय झालं, हरियाणा. इकडे काय झालं, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड. इकडे वरती काय झालं, लडाख, जम्मू काश्मीर. कळालं. ठीक आहे, आता इकडे नॉर्थ ईस्ट मध्ये या, इथे वरती काय आहे, काय वरती, अरुणाचल प्रदेश. ठीक आहे, इकडे खाली काय आहे, मेघालया. इथे काय आहे, मिझोराम. इकडे काय आहे, सिक्कीम. बाजूला त्रिपुरा. ओके, आणि अजून काय राहिलं, आंध्र प्रदेश, आपलं काय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मेघालया. ठीक आहे, हे 7 काय आहे, सिस्टर. आणि 8वा कोण आहे, हा भाऊ त्यांचा. काल नॉर्थ ईस्ट. ओके, आता इकडे लक्ष द्या, दिल्लीमध्ये कोण बसतं आपलं, दिल्लीमध्ये कुठलं कोण बसतं आपले, नरेंद्र मोदीजी बसतात. कोणाचं गव्हर्नमेंट आहे दिल्लीमध्ये, बीजेपी. मग किती लोक आहेत टोटल बसलेले, 545 घेऊ आपण. महाराष्ट्रातले किती सीट गेलेले आहेत, 49 किंवा 48 धरा. किती सीट गेलेल्या आहेत, 48 किंवा 49. युपीच्या किती आहेत, 90. का बरं 90 सीट आहे युपीच्या, लोकसंख्येच्या बाबतीत काय आहे, मोठा आहे तो. मग असं बिहारचे काहीतरी 40 गेले असतील, गुजरातचे 35 लोक, असे सगळे खासदारची निवडणूक झाली होती. कधी झाली होती निवडणूक, मागच्या महिन्यात. कळत आहे, फर्स्ट बेंच कळत आहे ना, निवडणूक झाली होती आता मागे, मोदीची निवडणूक झाली होती. या निवडणुकीमधून मग हे सगळे लोक कुठे बसले, दिल्लीला. मग मेजॉरिटी कोणाची निवडून आली, नरेंद्र मोदीची. मग नरेंद्र मोदी कोण झाले भारताचे, प्राईम मिनिस्टर. पूर्ण भारतात काय चालू होती तेव्हा, निवडणूक चालू होती. मग त्याच्या माध्यमातून ते काय झाले, प्राईम मिनिस्टर. कळालं, हे पॉलिटीमध्ये आहे. त्याच्यानंतर मग फक्त महाराष्ट्रामध्ये कोण बसतं, मग सीएम. मग किती जागा आहेत, सीएम कोणाच्या माध्यमातून निवडून येतात, आमदार. किती आमदार आहेत, 250.
याच्यापैकी ज्यांची मेजॉरिटी राहील त्यांचा कोण बनेल? कोण बनेल? मुख्यमंत्री. कोण आहे मग आपले मुख्यमंत्री? उपमुख्यमंत्री? हा, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस. या तिघांचं मिळून काय आहे? गव्हर्नमेंट आहे. मग एकाची जागा असतील 40, एकाची असतील 42, एकाची असतील 30. तिघांचे मिळून काय चालू आहे? सरकार चालू आहे. काय म्हणतो आपण त्याला? महाविकास एक आघाडी आहे आणि काय दुसरी एक सरकार आहे. दोन गव्हर्नमेंट चालू आहे. एक आहे ऑपोजिशनला आणि ह्या आहेत पॉवरमध्ये. मग यांची निवडणूक कशी होते हा प्रश्न तुम्हाला विचारणार. आमदारकीच्या जागा किती आहेत? खासदारकीच्या जागा किती आहेत? त्यांचा रोल काय आहे? हे सगळं कशामध्ये स्टडी करायचं आपल्याला? पॉलिटीमध्ये स्टडी करायचं. येते लक्षात? आया समज में? कळालं का? हेच पॉलिटी. मग याच्यामध्ये मग प्रेसिडेंटचा काय रोल आहे? लोकसभेचा काय रोल आहे? राज्यसभेचा काय रोल आहे? हे सगळे रोल्स आपल्या याच्यामध्ये काय करायचे आहेत? स्टडी करायचे. आलं लक्षात काय स्टडी करायचं? कळालंय? चलो, हे कशामध्ये आहे मग? कंप्लीट पॉलिटीमध्ये. ओके निकिता, कळतंय? ऑनलाईन एकच ऍड आहे आज. हे पॉलिटी आपल्याला कंप्लीट काय करायचं? याचा अभ्यास करायचा. किती प्रश्न विचारतात याच्यावरती? 3 ते 4. याच्यावरती पण तेवढंच, 4चा रेशिओ आहे. त्याच्यानंतर काय? जनरल सायन्स, बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स. जनरल सायन्स बद्दलचे प्रश्न विचारतात. ओके, अजून कुठला विषय राहिला आपला? इकॉनॉमी बघू आता. ठीक आहे, इकॉनॉमिक्स किंवा इकॉनॉमी. याच्यामध्ये काय आहे बरं? इकॉनॉमिक्स मध्ये काय असतं? कोणी सांगेल का मला इकॉनॉमिक्स बद्दल? आमचे लेक्चर्स आधी झालेले आहेत इकॉनॉमिक्स. काही आयडिया आहे का इकॉनॉमिक्सची तुम्हाला? काय असू शकतं बरं या विषयात? कोणी सांगेल थोडंफार? काहीतरी अर्थशास्त्र मराठीमध्ये त्याला म्हणतात. विचार केलाय का तुम्ही काहीतरी की बाबा हे जग चालू कसं आहे? देश कसा चालू आहे? पैसा येतो कुठून? पैसा जातो कुठे? तुम्हाला आता महाज्योतीची स्कॉलरशिप मिळाली, हा कुठली मिळाली स्कॉलरशिप? महाज्योतीची. पैसा कोणी दिला? नाही, पण पैसा आला कुठून त्यांच्याकडे? गव्हर्नमेंटने पैसा दिला. गव्हर्नमेंटकडे पैसा कसा आला? कशाच्या माध्यमातून आला पैसा? कशाच्या? टॅक्सच्या माध्यमातून. टॅक्स कोणी कलेक्ट केला? कोणत्या कोणत्या प्रकारचे टॅक्स असतात? डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. आता मी सॅलरी एम्प्लॉयड आहे, मी गव्हर्नमेंट नोकरीला आहे किंवा मी IT सेक्टरमध्ये मोठ्या पदावर आहे, तर माझा जर सॅलरी 10 लाखाच्या वर असेल तर मला काय द्यावा लागतो? टॅक्स द्यावा लागतो. मग हे टॅक्स कट करायचं काम कोण करतं? सरकार करतं. मग सरकार तो पैसा काय करतो? कलेक्ट करतो आणि त्याच्या माध्यमातून काय करतो? डेव्हलप करतो. मग काय स्टडी करायचं आपल्याला? कंप्लीट बजेट. काय स्टडी करायचं आहे? बजेट. की सरकारचं येणारं उत्पन्न कसं आहे आणि सरकारचा येणारा खर्च. उत्पन्न कशाच्या माध्यमातून येतं त्यांचं? टॅक्स. टॅक्स म्हणजे काय? कर. एक्सपेंडिचर मध्ये काय येतं? खर्च. खर्च कशावरती करतो मग सरकार? काय काय खर्च करतो सरकार? डोका लावा. तुम्हाला पैसे दिले, हा रोड्स बनवायला, ठीक आहे, सांगतो डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी. हे बघा, उदाहरण घ्या. हा माझा भारत देश आहे, मला चालवायचा आहे, बरोबर आहे? पैसा येतो कुठून आपल्याकडे? टॅक्सच्या माध्यमातून. अजून काय? GST माध्यमातून. ओके, अजून कशाच्या माध्यमातून सरकारकडे पैसा जातो? फाईन. कशाच्या माध्यमातून? हे सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून. कोणाकडे पैसा आला? सरकारकडे आला. कोणाकडे आला? गव्हर्नमेंटकडे. मग किती पैसा आला? 10 करोड रुपये. समजा 10 करोड रुपये सरकारकडे आले, मग सरकार काय करणार? खर्च करणार. कशावरती खर्च करणार? एज्युकेशन, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट, शॉर्ट फॉर्म मध्ये. अजून
हा इंडस्ट्री, इंडस्ट्री घेऊ चला. अजून अजून सांगा. स्पोर्ट्स, स्पोर्ट्स पण आहे. BCCI. अजून शेतकरी बॅकग्राऊंडचं कोण आहे इथे? सगळेच आहेत आपण. शेतामध्ये सोलार पंप लावलाय का? लावलाय? कोणी लावलाय? किंवा वीज येते का तुमच्या शेतात? फ्री ऑफ कॉस्ट आहे ना, काहीतरी अमाऊंट भरावी लागते ठराविक. ठीक आहे, म्हणजे काय स्कीम्स, योजना द्यायचं काम कोण करतं? सरकार करतं. मग हा जो पैसा आपल्याकडून घेतलेला आहे, हाच पैसा सरकार काय करतं मग? खर्च, खर्च करतं. आपल्यालाच टोपी घालतं ते आणि म्हणतं मी दिले पैसे. लाडक्या बहिणीला पैसे कुठून आले? आपलाच पैसा या, त्या लाडक्या बहिणींना आपण दिला. मग आपली भरती होत नाही आता पुढे, तर काय करायचं त्याचं? काय आला, कुठून पैसा आला? भरला होता का लाडक्या बहिणीचा फॉर्म? एज कमी आहे ना. ठीक आहे, तर मग हा जो पैसा होता कसा गेला? खर्च केला सरकारने. एज्युकेशन मध्ये मग काय लावलं त्यांनी? महाज्योती, द्या पैसे. गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला, मग पैसे गव्हर्नमेंट देणार. IIT ला नंबर लागला, IIM ला लागला, IAS झाला, DYSP झाला, DC झाला, PSI झाला, सॅलरी खर्च लागणार ना तुम्हाला. एका PSI ला 5 ते 6 लाख रुपये खर्च आहे ट्रेनिंगचा. एका IAS ऑफिसरला 15 लाख रुपये सरकारचा खर्च आहे ट्रेनिंग देण्याचा, खाणं पिणं हे ते वगैरे वगैरे, आहे का नाही? आता मला रोड बांधायचा आहे, डेव्हलपमेंट करायची आहे, मग वेगवेगळे नगरसेवक निवडून दिलेले आहेत, मी आमदार निवडून दिलेले, खासदार निवडून दिले, याच्या मार्फत डेव्हलपमेंट चालणार. याच्या मार्फत काय चालेल? आपला देश चालेल. मग याच फक्त आपल्याला नॉलेज घ्यायचं. आता मला सांगा, अजून एक चांगलं उदाहरण. घरून किती पैसे येतात तुम्हाला? सांगा बरं, किती पैसे येतात घरून? उदाहरण घेऊ अजून एक. किती पैसे येतात घरून सांगा? उदाहरण घ्या एक XYZ. किती येतात? किती? 10,000 घेऊ. 10. महाज्योती किती पैसे देते? 10,000 देते ना. ठीक आहे, येणारा पैसा कुठून आहे तुमचा? महाज्योती, MJ घेऊ आपण. किती पैसे आले? 10,000 रुपये. ओके, पुण्यातच घेतलं, रेंट वगैरे रूमवर घेतला ना. काय काय खर्च आहे सांगा मला एक एक करून. रूम किती जातो पैसा? 3,000 किंवा 4. 3,000 घेऊ जनरली. 4 आहे का तुम्हाला? मुलींना महाग राहतं जरा. अजून काय? मेस किती? किती हजार? 3,000. अजून सांगा मला. लायब्ररी किती? 1,000. अजून सांगा. चहा, चला डोकं दुखायला लागलं माझं आता. चहा पितो मी 1 ग्लास, 1 कप, ग्लास नाही, ग्लास. आपल्या गावाला कप बशी भरून चहा पितो आपण. आणि इथे किती? कटिंग द्या काका, कटिंग किती रुपये? 10, 8, 12. ठीक आहे, मग टीला किती खर्च येतो? 1,000 रुपये. चहा आणि नाश्ता 1,000 रुपयात धरू आपण. पुस्तक वगैरे घ्यायची तुम्हाला, बुक्स वगैरे घ्यायचे, कधी मित्र आला, कधी मूवी बघावं असं वाटलं, गेले 2,000 रुपये अदर एक्सपेन्सेस धरा. समजा एवढं तुमचा खर्च आहे. हा बेसिक पैसा आला कुठून? महाज्योतीकडून किंवा घरून. तुम्ही खर्च कशामध्ये केला? कामासाठी केला. सेम उदाहरण घ्या. सरकारकडे पण समजा 10,000 रुपये. सरकारचं काय काम राहतं? स्कीम्स राबवायचं. त्याच्यानंतर सरकारचं काय काम राहतं? एज्युकेशनला पैसे द्यायचे. त्याच्यानंतर कशाला द्यायचे? हेल्थला द्यायचे. बरोबर आहे की नाही? मग सरकार स्कीम्सला 1,000 रुपये देईल, एज्युकेशनला 2,000 रुपये देईल, हेल्थला 2,000 रुपये देईल, डिफेन्सला, डिफेन्स सेक्टर आपल्या आर्मी नेव्ही एअरफोर्स भरती करायचे आहे, यांना 2,000 रुपये देईल. पैसा आला कुठून? 10,000 रुपये टॅक्स. तुमच्याकडे आला कसा पैसा? घरून किंवा महाज्योतीने दिला. मग तुमचं काय काम आहे? यालाच पैसे लावायचे तुम्हाला. देशाचं काय काम आहे? यालाच पैसे लावायचे मला. ओके, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आलेला पैसा, मग याचा असा प्रॉपर वापर केला आपण, मग त्या गोष्टी बरोबर झाल्या. याचा निगेटिव्ह जर वापर केला आपण, घरून मला पैसा आलेला आहे, मी गेलो मित्रासोबत फिरायला. कुठं फिरायला गेलो? हॉटेलमध्ये जेवायला गेलो. बिल आलं 1,500 रुपये किंवा 2,000. 2,000 रुपये. पिक्चरला गेलो मित्रमैत्रिणींसोबत, आमचं बिल झालं 2,000 रुपये काहीतरी. रात्री क्लबला गेलो, 2,000 रुपये बिल झालं. कुठेतरी बाहेर फिरायला गेलो,
पैसा कशाला वापरायचा आहे तुम्हाला? बरोबर आहे. मग इकडे या देशाचा देश म्हटलं मला वॉर करायचा आहे, वॉर. चायना माझ्यावर अटॅक करतोय, हा माझा अटॅक करतोय, तो करतोय, मला वॉर करायचा. मग त्याला काय द्यावं लागतील? पैसे. कामाचं आहे का ते? नाही. मग आपला हा जो टॅक्स मधला पैसा आहे हा चुकीच्या ठिकाणी नाही वापरायचा आपल्याला. कशाच्या ठिकाणी वापरायचा आहे? चांगल्या गोष्टींसाठी लावायचा आहे पैसा मला. आलं लक्षात? मग दुसरा देश काय म्हणेल की मला हेलिकॉप्टर घ्यायची, हेलिकॉप्टर, कारण की मला दुसऱ्या देशावरती अटॅक करायचा आहे. अरे काय गरज आहे? अरे बाबा तेवढंच आमच्या गरीबाच्या पोरांना शिक्षणाला द्या ना पैसे, ते तरी उद्या होऊन काही चांगल्या पदावर जातील. बरोबर आहे का नाही? अजून काय? हेल्थ. अजून अजून नेगेटिव्ह काय आहे? दुसऱ्या देशाला कर्ज देऊन दिलं आपण. खरेच खायची वांदे आणि दुसऱ्यांना कर्ज द्यायचं आपल्याला. असे आपला देश करतो. कोणाला खाली इकडे आपण बांगलादेशला कर्ज दिलं, श्रीलंकेला कर्ज दिलं. मग आपण काय म्हणतो? हे पैसे आलेले आहेत ना तुमचे, हे कामासाठी वापरा. जर आज तुम्ही रूम रेंट, मेसला, लंच चांगलं केलं, भविष्यात तुम्ही काय होणार? पोलीस होणार. आणि हे रिकामे ताळे जर केले तर काय मिळणार? इथून बॅग पॅक करून घरी जावं लागेल. बरोबर आहे? पटतंय? पटतंय ना? देशाचं पण तेच आहे. याच्यावरती खर्च करा, शिक्षणावर खर्च करा. साधी बोळी पोरं गावाकडची शिकतील, पुढे आईवडिलांचं नाव रोशन करतील, देशाला पुढे घेऊन जातील, इकॉनॉमीला वाढवतील ते. बरोबर आहे? आणि तेच जर तुम्ही इकडे तिकडे पैसे लावायला गेले, हा टॅक्सचा आमचा जो पैसा आहे, आता लाडक्या बहिणीला एवढा पैसा दिलेला आहे, साड्या बिड्या घेतल्या आणि एन्जॉय केलं त्यांनी, काय उपयोग आहे त्याचा? तेच लाडक्या बहिणीलाच मग तुम्ही काहीतरी स्किल द्या ना, चांगल्या सिलाई मशीन द्या, काहीतरी शिकवा तिला, म्हणजे भविष्यात ती काहीतरी त्याचा उपयोग करू शकेल. 1500 रुपये झाले तिने खर्च करून टाकले, काय उपयोग झाला त्याचा? पैसा गेला ना सगळा असंच. म्हणजे अशा स्कीम्स राबवायचं काम आय एस ऑफिसर लोक बनवतात, ते मग ते लोक पुढे इम्प्लिमेंट करतात. मग या अवध्यावरती जर आपल्याला पोहोचायचंय तर अर्थशास्त्र हा विषय आपल्याला कसा करायचा आहे? मजबूत करायचा आहे. कळालं अर्थशास्त्र? मग याच्यामध्ये अजून काय काय टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे? काय कव्हर करायचं आपल्याला? बँक आहे का? बँकेत तुमचं खातं आहे ना? बँकेत पैसा कसा येतो? आता पहिले किती जण आहेत? 1 2 3 4 लोक तुम्ही आहेत, बरोबर आहे? 1 2 3 4. एकीने भरले 50 रुपये, एकाने टाकले 50 रुपये, एकाने टाकले 50 रुपये, एकाने टाकले 100 रुपये. मग बँक काय करते? या दोघांनी काय केलेली आहे? एफडी केलेली आहे, फिक्स डिपॉझिट. मग यांचा पैसा घेते बँक. किती रुपये झालेत बरं हे? किती झाले? किती झाले? 250 रुपीज. याच्यापैकी हा जो आहे फर्स्ट बेंचवाला, याला सारखे पैसे लागतात. मग बँकवाला काय म्हणेल? हा माणूस येणार आहे परत, साईडला काढून ठेवू. सगळेच तर एकत्र नाही येणार ना. समजा 250 पैकी मी 200 रुपये काय केले, मग मार्केटमध्ये आणले आणि दुसऱ्या माणसाला लोन दिलं. मी तुमच्याकडून घेतलेला पैसा बाकीच्यांना मी लोन दिला. मग याच्या पद्धतीने आपली बँकिंग सिस्टम चालते. याच्याबद्दल थोडं नॉलेज असलं पाहिजे आपल्याला. मग बँक कर्ज कोणाकोणाला देते? शेतकऱ्यांना कर्ज देते, शिक्षणाला कर्ज देते, घर बांधायला कर्ज देते, गाडी घ्यायला कर्ज देते. देते ना कर्ज. ह्या गोष्टी इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला शिकायच्या आहेत. ओके. अजून इकॉनॉमिक्स मध्ये काय? मागचे मी 4-5 लेक्चर घेतले त्याच्यामध्ये. आता मला सांगा, 4 फॅक्टर लक्षात ठेवा. हे याच्यावरच सगळं आपल्याला अर्थशास्त्र शिकायचंय. पहिलं म्हणजे काय? लँड. ओके. त्याच्यानंतर लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रिनर. ठीक आहे. मला सांग, शेती कोणाकोणाची इथं आहे? शेती. ओके. ती X% काय झाली? जमीन झाली. त्या जमिनीवरती त्याने काय केले? 4 लोक कामाला लावले. काय पिकवताय तुम्ही? फॉर एक्झाम्पल तुम्ही पिकवताय बनाना, बरोबर? त्या माणसाची काय होती? जमीन. त्या जमिनीवर त्यांनी लावले केळी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते काय लावलं त्यांनी? जमिनीवरती लेबर, म्हणजे माणसांना कामाला लावलं. त्यांनी काय किती रुपये दिले? 50 रुपये दिले. त्याच्यानंतर ट्रॅक्टरने नांगरणी केली, आधी वखरणी वगैरे केली, खत वगैरे टाकले, 150 रुपये त्याला खर्च आला काहीतरी XYZ. त्याच्यानंतर पुढे पेस्टिसाइड्स लावल्या, वेगवेगळे कीटकनाशकं मारली, टाकली त्याच्यावरती. मग काय लागलं त्याला? पैसे लागले. आणि एंटरप्रिनर कोण आहे? हा माणूस. काय नाव तुझं? मिलिंद. मिलिंद कोण झाला? एंटरप्रिनर. ठीक आहे.
मिलिंद एंटरप्रेनर झाला, त्याच्याकडे जमीन आहे, त्याने त्याच्या जमिनीमध्ये केळी पिकवली, लेबरला हायर केलं, पैसे लावले, आणि या सगळ्यांच्या माध्यमातून त्याला काय झाला? प्रॉफिट झाला. जमीन लँडचा वापर केला, मजुरांना कामं लावली, त्यांना पैसे दिला आपण, कॅपिटलला सगळे काय काय त्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लागल्या, आणि काय एंटरप्रिनर तो स्वतः, मग त्याला काय मिळालं त्याच्यातून? पैसे. आता बघू आपण अजून एक उदाहरण. मिलिंद सोबतच आता CRG अकॅडमी आहे. कोणती अकॅडमी आहे? CRG. यांचे हेड कोण आहेत आपल्याकडे? राहुल सर. ओके, राहुल सरची अकॅडमी, राहुल सर. ओके, त्यांची अकॅडमी आहे. त्यांनी काय घेतली ही जागा? कशावरती घेतली? रेंटवर घेतली. बरोबर. लेबर कोण आहे यांच्यामध्ये सांगा बरं आता? लेबर कोण आहे? टीचर. आम्ही सगळे कोण झालो? स्किल्ड लेबर. स्किल्ड लेबर कोण झाले इथे? टीचर. ओके, त्याच्यानंतर मग काय आला? कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय? लॅपटॉप, हे कॅमेरा, फॅन, बोर्ड, हे सगळे काय झाले? कॅपिटल. एंटरप्रेनर कोण झाले? राहुल सर, CRG अकॅडमी. कसा फायदा झाला माझा त्यांना? रेंट पे केलं त्यांनी, टीचर्सला सॅलरी दिली, कॅपिटल लावला, या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना काय मिळाले? पैसे मिळाले. किती स्टुडंट्स आहेत आपल्याकडे आता? ऑलमोस्ट खूप सगळे स्टुडंट आहेत. नेट सेट, MBA वगैरे वगैरे सगळ्यांना शिकवायचंय. मग इकॉनॉमी कशी झाली? चालू झाली. कशावर चालू झाली? लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेनर. शेतकरी मिलिंदने पण काय केलं? लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेनरचा वापर केला. सरांनी पण कशाचा वापर केला? लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेनरचा. मग कुठलीही प्रकारची इकॉनॉमी घ्या, अंबानी घ्या, अंबानी. अंबानीला घ्यायचं, इथं लावायचं त्याला अंबानीला. अंबानीने काय केलं? स्वतःचं मोठं शॉप ओपन केलं. काय ओपन केलं? शॉप किंवा मोठी जागा घेतली त्याने. नंतर त्याने काय लावले? लेबर. लेबर मध्ये कोण असणार? MBA वाला पर्सन असणार, CA असणार, CS असणार, काही त्याला समजा IAS ऑफिसर्स लागले, IPS लागले, सगळ्यांना कामाला लावलं त्याने. लग्न केलं होतं त्याने माहिती ना आता मागे किती लोकांना कामाला लावले, सगळे हिरो बिरो हे करायचे. त्याच्यानंतर काय? कॅपिटल. म्हणजे त्याने जिओचं मोठे फर्म त्याने बनवली. एंटरप्रेनर कोण होता? अंबानी. याच्या माध्यमातून काय चालू लागली? इकॉनॉमी चालू लागली. खूप सगळ्या लोकांना जॉब दिला, मोठं शॉप ओपन केलं. जिओ आज किती लोकांकडे जिओ आहे? सगळ्यांकडे जिओ आहे बऱ्यापैकी. बरोबर आहे. सुरुवात कोणी केली? अंबानीने. काय विकत घेतलं? कोणाला हायर केलं? आणि काय कुठली कंपनी आणली? सरांनी काय केलं? आधी जागा घेतली, मग कोणाला हायर केलं? नंतर काय लावला? पैसा. आणि काय दिलं? कोण होते मेन? राहुल सर. आता मिलिंदने काय केलं? स्वतःची जमीन होती, जमिनीवरती काय लावले? केळीचा बाग. आणि काय मिळाले? त्यांनी लोकांना कामं पण दिली, त्यांना एम्प्लॉयमेंट पण दिलं. काय चालवली त्यांनी? अर्थव्यवस्था चालवली ना, इकॉनॉमी चालवली. काय चालवली? कोणताही माणूस घेऊन या गोष्टींवरतीच काम चालतं त्याचं. याला म्हणतात इकॉनॉमी. मग याच्या माध्यमातून मग तुम्ही काय ऍग्रिकल्चर इकॉनॉमी स्टडी करणार, ऍग्री कल्चर, मग इंडस्ट्री, इन्फ्रास्ट्रक्चर एक्सेट्रा. सगळ्या गोष्टींचा आपल्याला बेसिक 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 अभ्यास करायचा आहे. का बरं काय म्हणतात खानदेशमध्ये जळगावमध्ये केळी पिकतात? बिकॉज इट इज अ सुटेबल फॉर क्लायमेटिक रिजन. क्लायमेटिक रिजन सुटेबल फॉर बनानाज. व्हाय देर आर ग्रेप्स इन नाशिक? बिकॉज ऑफ क्लायमेटिक रिजन, जिओग्राफिकल रिजन. मग त्या ग्रेप सेंटरचं हेडक्वार्टर कुठे आहे? पुण्यामध्ये आहे. ह्या गोष्टींचा आपल्याला इकॉनॉमीमध्ये स्टडी करायचा आहे. काय काय बघितलं आपण? लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेनर. आलं लक्षात? मग आता तुम्हाला थोडस ग्लोबल दाखवतो, जग दाखवतो. जग. आपला भारत देश कुठे आला? इकडे. भारत देशाच्या बाजूला काय आहे? चायना. बरोबर आहे. इकडे काय आहे? पाकिस्तान. ठीक आहे. इकडे आहे रशिया. मेन कंट्रीज घेऊ फक्त. खाली आहे श्रीलंका, इकडे आहे जपान.
ओके, इकडे खाली आहे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड. मग तुम्हाला सांगतो मी देश का बरं प्रगतशील झाले या सगळ्या गोष्टींचा वापर करून. इकडे काय झालं, साऊथ अमेरिका, नॉर्थ साऊथ अमेरिका. इकडे काय झालं, नॉर्थ अमेरिका. इथे काय आला, आफ्रिका. इथे काय आलं वरती, इथे रशिया झालं. इथे युरोप आला. आणि इथे मिडल ईस्ट, पाकिस्तानच्या बाजूला कझाकिस्तान, उझबेकिस्तान, रशियाच्या बाजूला हे सगळे देश आले. तर श्रीमंत कुठला देश आहे याच्यात, अमेरिका. एक नंबरला श्रीमंत आहे. आणि हा खालचा पण अमेरिका, हा 2 नंबरला घ्या. 1 2. नंतर कोण आहे सर्वात श्रीमंत, रशिया नाही एवढा, त्यांच्यापेक्षा श्रीमंत जपान, 3 नंबरला घेऊया. इकडे युके, ज्यांनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केले ते 4 नंबरला आहेत. इकडे ऑस्ट्रेलिया 5 नंबरला. उदाहरण घेऊ, न्यूझीलंड 6 नंबरला, चायना 7 नंबरला. आणि आपला नंबर काहीतरी भारत देशाचा, आपला भारत देशाचा नंबर काहीतरी 140 मध्ये येतो. एवढा गरीब का बरं राहिला मग आपला देश, एवढा खाली का बरं आला, काय रिझन असतील सांगा आता, एकेकाने मला कारण सांगा. काय, हा एक इतिहास. कळालं इतिहास का बरं अभ्यास करायचा आपल्याला आता, या सगळ्या प्रॉब्लेम्स मुळे आपल्याला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. हा फर्स्ट पेज मिलिंद सांग बरं एखादा पॉईंट. अरे पुण्यात आल्यावरती असं बोल्ड कॉन्फिडन्स असला पाहिजे तुझ्यात. सांग बरं का का इकडे बघ, सिंपल गोष्ट आहे ना. आपण एवढं गरीब का बरं राहिलो आज, तुम्हाला माहिती आहे आपण शेती का करत राहिलो, इंग्रजांमुळे. त्यांनी आपल्याला चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज दिल्या नाही. मग काय प्रॉब्लेम होता, पहिला प्रॉपर एज्युकेशन नाही दिलं, शिक्षण नाही दिलं. अजून काय वाटतं बरं काय प्रॉब्लेम असेल, डोकं लावा. अरे त्यालाच इकॉनॉमिक्स म्हणतात. असं वाचन करता करता इकॉनॉमिक्स सांगून दिलं तुम्हाला मी सगळं. हा कोणी सांगेल का, तू सांगशील, खूप हॅपनिंग पर्सन आहे तो. काय, पॉप्युलेशन. चला एक एक पॉईंट सांग, प्रत्येकाचा पॉईंट्स पाहिजे मला. तुम्ही आता 11वी 12वी पास आहेत, तुम्हाला इकॉनॉमिक्स तुम्ही 9वी पासून अभ्यास करताय, अर्थशास्त्र थोडंफार. पहिला पॉईंट काय सांगितलं त्याने, पॉप्युलेशन. ओके, अजून सांगा. हा सांगा बिंदास, अरे काय घाबरायचं काय त्यात. हा कोण सांगेल, हा अरे बोल बोल बिंदास, चुकलं तर चुकलं. आताच 2 वर्षापूर्वी टीचिंग मध्ये आलोय मी, काय जास्त म्हातारा माणूस नाही मी, बिंदास सांगू शकतो, मोठा ब्रदर म्हणून सांग. ओके ट्राय. हे देश का बरं पुढे चालले गेले, सिंपल पॉइंट आहे, एज्युकेशन. चांगलं शिक्षण दिलं त्यांनी, चांगलं शिक्षण त्यांच्या देशामध्ये दिलं म्हणून त्या सगळ्यात जास्त रिच झाले आणि आपण एवढा खाली नंबरला लागतो. अजून हेल्थ, सॅनिटेशन. म्हणजे अमेरिका सारखा देश, तिथे जर आपल्याला इथे 10,000 सॅलरी मिळते, त्या लोकांना 1,00,000 रुपये सॅलरी मिळते तिथे. मग आपल्या देशात का नाही होऊ शकत बरं, असं होऊ शकतं का नाही आपल्या देशात. आपण पहिलं काय घेतलं पाहिजे, शिस्त लावली पाहिजे स्वतःला, अभ्यास करायची कुवत असली पाहिजे आपल्यामध्ये. त्या देशातले प्रत्येक माणसं आज सुद्धा 7-8 8-8 तास अभ्यास करतात, काम करतात 10 ते 12 तास विथ डेडिकेशन. त्या लोकांमध्ये आहे, म्हणून तो देशाची जीडीपी. आता जपान एवढासा देश आहे, आपल्या पुण्या एवढा देश असेल तो, पुण्या महाराष्ट्रापेक्षा पण थोडासा लहान, पण आज त्या आपल्यापेक्षा श्रीमंत आहे तो. का बरं असं झालं, हार्डवर्किंग आहेत ते, डेडिकेशनली सगळं काम करतात, शिक्षण खूप प्रॉपर घेतलेलं आहे, हेल्थ सेक्टर खूप चांगलं बूस्ट झालेलं आहे, सरकार खूप चांगलं आहे, करप्शन करत नाही, नको तिथे पैसा खर्च करत नाही. ह्या सगळ्या गोष्टी या देशांनी इम्प्लिमेंट केलं. मग आपण का बरं नाही करू शकत भारत देश. आपल्या देशामध्ये आजही गरिबी आहे, आजही डर्टी पॉलिटिक्स आपल्या देशामध्ये चालतं, आजही आपल्या अन्नधान्याला शेतीला भाव मिळतो का पिकांना, आजही शेतकऱ्यांचं सुसाईड सर्वात जास्त प्रमाणात. म्हणजे थांबवायचं काम कोणाचं आहे, आपलं काम आहे. उद्या जाऊन अधिकारी व्हा, चांगल्या पदावर जा किंवा चांगले नेते व्हा, हे बंद करा सगळं. मग ते करण्यासाठी इतिहासामध्ये इकॉनॉमिक्स मध्ये काय झालं हे माहिती पाहिजे तुम्हाला. आज आपण जर टाइमपास करत असू ते आपल्या फॅमिलीला प्रॉब्लेम होणार आहे भविष्यात, आपल्या देशाला प्रॉब्लेम होणार आहे जर तुम्ही शिक्षण नाही घेतलं प्रॉपर पुण्यामध्ये येऊन सुद्धा. ओके, तर ह्या गोष्टींवरती ह्या देशाने चांगली कामं केली, एज्युकेशन, हेल्थ, सॅनिटेशन. अजून काय म्हणतो आपण, गव्हर्नमेंट, सरकार. जेव्हा चांगलं सरकार येतं तेव्हा चांगला नेता जेव्हा वरती आपण बसवतो तेव्हा सगळ्या पॉलिसीज चांगल्या येतात.
बरोबर आहे. मग त्या सरकारबद्दलचा आपला अभ्यास करायचा आहे, वेगवेगळ्या इकॉनॉमिक्स बद्दलचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या गोष्टींचा जेव्हा परफेक्ट आपण डोक्यामध्ये टाकू तेव्हा आपण चांगले निर्णय घेऊ शकतो. कोणत्याही पदावर साधा पोलीस जरी झालं ना तरी सुद्धा तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तिथे सुद्धा. एखाद्या लेडीज तुमच्याकडे आली एखादी कंप्लेंट घ्यायला, तुम्ही कंप्लेंटच घेतली नाही, तुम्ही अभ्यासच नाही केलेला आहे, घरी पाठवतील तुम्हाला डायरेक्ट. स्ट्रिक्ट झाले आता पोलीस प्रशासन सुद्धा. मग ते कणखर बनायचं, निर्णय चांगला घ्यायचा, तर तुमचं वाचन चांगलं असलं पाहिजे, लिखाण चांगलं असलं पाहिजे, मतं चांगली मांडता तुम्हाला आली पाहिजे लोकांसमोर. या गोष्टी जेव्हा तुम्ही परफेक्टली करणार याचा फायदा कोणाला होणार? ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून तुम्हाला होणार. उद्या गेला तुम्ही पोलीस झालात, ठीक आहे, कोणतं अल्टिमेट पद कोणतं घ्यायचं तुम्हाला? गोल माझा हे मला पद घ्यायचं सर, कोणतंही असं पोलिसा व्यतिरिक्त अजून कुठलं असेल की मला सर हे झाल्यानंतर हे घेईल मी? तहसीलदार असेल, PSI असेल, त्या लेवलला जर पोहोचायचं राहिलं तर तुमचं हे क्लिअर असलं पाहिजे, बेसिक्स, इकॉनॉमिक्स, परफेक्शन. मग त्या आता आपण पुढच्या लेक्चर्समध्ये शिकणार आहोत. मग आपण ॲग्रिकल्चर इकॉनॉमी बघणार, इकॉनॉमी कशी डेव्हलप होत आली, कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये बदल झाला, काय त्यांना फायदा झाला, याचं सगळं इव्हॅल्युएशन पूर्ण कॉन्स्टंट हे करून फायनली आपल्याला इम्प्लिमेंट करायचं. दॅट इज कॉल्ड स्टडी. जे समाजात चालू आहे त्याचा मला अभ्यास करायचा आहे, जे भारतामध्ये चालू आहे त्याचा मला अभ्यास करायचा आहे, जे जगामध्ये चालू आहे त्याचं मला नॉलेज घ्यायचं आहे. आज माझ्या जळगावमधला केळी आहे ती अमेरिकेमध्ये पाठवतो मी. गेली का नाही अमेरिकेत? पाठवतात ना तुम्ही दुसऱ्या देशात. मग मग त्याच्यामुळे काय आलं? ग्लोबल मार्केट, बाहेरची करन्सी आपल्या देशामध्ये आली. कोणी कॅप्चर केली? साधा जळगावने कॅप्चर केली. याच्याबद्दलचं आपल्याला काय करायचं आहे? स्टडी करायचं आहे. ओके, हे कशामध्ये आलं मग कम्प्लीट? इकॉनॉमिक्समध्ये. सरकारचं येणारं उत्पन्न, सरकारला लागणारा खर्च, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, मेट्रो बांधायचे, रेल्वे बांधायचे, शेतीमध्ये डेव्हलपमेंट करायचे, महाज्योती द्यायची, जनधन योजना द्यायची, उज्ज्वला योजना द्यायची, योजना द्यायचं काम कोण करतं? सरकार. मग त्याचा आपल्याला काय करायचं आहे? अभ्यास. डन. कळालं? इकॉनॉमिक्स कळालं? इतिहासात काय काय करायचं मग आपल्याला? एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न. पॉलिटीमध्ये काय करायचंय? कम्प्लीट गव्हर्नमेंट सिस्टम, पंचायत राज. गावामध्ये आहे ना सरपंच वगैरे, कसा निवडून येतो? कमिटीज असतात वेगळ्या वेगळ्या, आम्हाला मत द्या बुवा, आम्हाला मत द्या, हा असं करा तसं करा. मग आधी जर तुम्ही अधिकारी झाले तर कोणालाही मत देणार का? अभ्यास करून देणार. हा मग तू ये बाबा, तुला सांगतो व्यवस्थित, किती कामं केले दाखव मला, मग तुला मत देणार. मग हे माइंड कधी डेव्हलप होणार आपलं? अभ्यास केल्यावरती. मग कधी आपण यांची बराबरी करणार? चांगलं सरकार आणणार, चांगलं पॉलिटिक्समध्ये वर्क करणार, चांगलं इकॉनॉमिक्समध्ये वर्क करणार, चांगलं इकॉनॉमिक्स समजून घेणार, पॉलिसी समजून घेणार, करन्सी समजून घेणार, RBI समजून घेणार, नाबार्ड समजून घेणार, वेगवेगळ्या बँकिंग सेक्टर समजून, कमर्शियल बँक, प्रायव्हेट बँक, सगळ्या बँकांचं नॉलेज गेन करायचं, मग ते रिप्रोड्यूस करायचं आपल्याला. आया समज में? ओके. तर अजून 5 मिनिटं राहिलेत. काही सांगायचंय आता वेगळं काही? पुण्यात आलं कसं वाटतंय सगळ्यांना? अभ्यास करावा असं वाटतोय का? व्हायचंय ना पोलीस लवकरात लवकर? मागे लास्ट बेंच, तू पुण्याचा आहे ना? नाही, हिंगोलीचा. गोंदिया, सॉरी. ठीक आहे, तर गोंदियामधलं थोडं जॉग्राफिकल रिजन तुला माहिती असलं पाहिजे. नागपूरमध्ये कुठली नदी जाते माहिती आहे का? तर त्याचा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला जाता. नाग नदी काहीतरी नाव आहे तिचं, बरोबर? त्याचा प्रश्न विचारला होता. सो अशा गोष्टींचं नॉलेज आपल्याला घ्यायचंय. कुठे कुठली नदी फ्लो करते, कुठल्या शहरामधून ती जाते, कुठे कुठे वाहत जाते, किंवा मग गंगा नदी कुठल्या कुठल्या शहरांमध्ये येते. सो हे आहे जॉग्राफीचा रिजन. हिस्ट्रीमध्ये काय? एन्शियंट मिडिवल पासून तर मॉडर्न पर्यंत. मी लिसनमध्ये तुम्हाला परफेक्ट नोट्स देणार आहेत, तेवढे करायचे, त्याच्या बाहेर काहीच करायची गरज परफेक्टली. ओके. इथे जेवढं तुमचं मी गोष्टी करून घेणार आहे त्याच गोष्टी भविष्यात एक्झाम मध्ये विचारणार. ऑनवर्ड बेसिस माझं ॲनालिसिस आहे त्याच्यावर. ओके, आलं लक्षात? मागे मग उद्यापासून आपण काय सुरू करणार आहे? लेक्चर सुरू करणार आहे. सर्वात पहिला सब्जेक्ट कुठला घ्यायचा? मग कुठला घ्यायचा? हिस्ट्री घ्यायचा? तुम्ही सांगाल तो घेऊ. ऑनलाईन सांगा बरं कोणता घ्यायचा आहे? हिस्ट्री पण सुरुवात करायची? हां, इतिहास घ्यायचा उद्या? इतिहास उद्यापासून मग कुठला घेऊया आपण? हिस्ट्रीला सुरुवात करा. एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न. इतिहास झाल्यानंतर काय घ्यायचं? पॉलिटी. पॉलिटी नंतर घेऊया आपण भूगोल. भूगोल झाल्यानंतर इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स झाल्यानंतर जनरल सायन्स. ते झाल्यानंतर मग घरी. ओके.
म्हणजे संपलं. सेम मॅथ्सचं लेक्चर करायचे, एक माझं राहील एक मॅथ्सचं राहील, त्याच्यानंतर इंग्लिशचं एक एक दिवस राहील, असं फ्लक्च्युएटिंग तुमचे काय चालतील, लेक्चर्स चालतील. चालेल. कम्प्लीट जी के जी एस सगळ्या एक्झामचं कव्हर करून द्यायचं काम माझं. ओके, थांबायचं मग इथे. चालेल, चलो, धन्यवाद. उद्यापासून मग आपण इतिहासाला काय करूयात, सुरुवात करूयात. शार्प यायचं, ऑन टाइम यायचं. ओके, डिले वगैरे बिलकुल करायचं नाही. कशाची? हां, ते तुम्हाला सर सांगतील बाहेर. हां, जायचं बाहेर, सर आहेत ते तुम्हाला सांगतील. ओके, सरांनाचीच बोला ते, कारण की मी टीचर आहे ना. आता मॅनेजमेंट सोबत किंवा राहुल सरांसोबत तुम्ही बोलले ना, तर तुम्हाला सगळं सांगतील ते व्यवस्थित. हां, लाईव्ह चालू आहेत ना, एकदा त्यांच्याशी बोला, ते काय म्हणतात. मग त्यांनी आता मी तर टीचिंगचं काम माझं आहे, परमिशन द्यायचं काम त्यांचं आहे. राहुल सरांशी बोला, नाहीतर मग बाहेर आपला स्टाफ आहे, दादांशी एकदा बोला तुम्ही. ओके, तुमचे प्रॉब्लेम काय आहे ते सॉल्व्ह करतील व्यवस्थित. चालेल, भेटूया मग उद्या.